हॅलो. चला, नमस्कार. आवाज येतोय का? सुरू करू? बर. काल आणि परवा 2 लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्स आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्याबाबत बऱ्यापैकी क्लॅरिटी आली असेल. आपण 3 अँगलनी याचे टॉपिक्स बघितलेत किंवा आपण ज्याला सिलेबस डिकोडिंग म्हणतो. त्यात पहिला अँगल येतो सरळ सरळ सिलेबसमध्ये आयोगाने कुठले टॉपिक मेन्शन केलेत ते आपण डिकोड केलेत. दुसरा अँगल असा होता की सिलेबसमध्ये टॉपिकचा आता उल्लेख नाहीये, पण त्याच्यावर प्रश्न आहेत, बरोबर? म्हणजे मग PYQ बेस टॉपिक आपण ते फाइंड आउट केलेत, असे 2. आणि तिसरा अँगल असा होता, जे टॉपिक सिलेबसमध्येही मेन्शन नाहीत, त्याच्यावर प्रश्न डायरेक्टली दिसत पण नाही, पण मात्र बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला ते टॉपिक्स करावे लागतील, अशी काही ते टॉपिक बघितले होते. अशा पद्धतीनं पूर्ण क्लॅरिटी इकॉनॉमिक्सच्या टॉपिक्स बाबत आणि सिलेबसबद्दल तुम्हाला आली असेल. आता पुढे जाऊयात. आजच्या लेक्चरमध्ये पूर्णतः तुम्हाला आयोगाचे डायरेक्टली हे क्वेश्चन्स समोर आहेत. काही सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेत आणि याच्या आधारावर आता आपल्याला इकॉनॉमिक्सच राज्यसेवा प्री बाबत नेक्स्ट अनालिसिस करायचे, PYQ बेस अनालिसिस. इथं आता हे लेक्चर जास्त इम्पॉर्टंट काय? मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं की काय वाचायचंय, कुठले टॉपिक्स सिलेबसला आहेत, कुठले टॉपिक सिलेबसला नाही आहेत, किंवा जे टॉपिक राज्यसेवेला खूप जास्त हाय वेटेज विचारतात, असे काही टॉपिक पण आहेत की ज्याच्यावर अजिबात एकही प्रश्न नाहीये. म्हणजे टॉपिक संदर्भात क्लिअरिटी आली, कसे टॉपिक आपल्याला परीक्षेला येतात, कुठले टॉपिक वाचायचे, कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही आता ज्यावेळेला इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स बघाल तेव्हा क्लिअर कट कळतं की हे राज्यसेवेला टॉपिक्स आहेत म्हणून. पण आता मात्र या PYQच्याच लेक्चरमधून तुम्हाला तेच टॉपिक कशा पद्धतीने वाचायचं याचं उत्तर मिळेल. म्हणजे काय वाचायचंय, काय रीड करायचं याचं उत्तर मिळालं. आता हेच टॉपिक जे दिलेत, कसं वाचायचं, कशा पद्धतीने ते टॉपिक रीड केले पाहिजेत, हे तुम्हाला PYQ वरून कळेल. इकॉनॉमिक्स संदर्भात मी तुम्हाला सांगितलं काय काय अप्रोच आहे. एक तर कन्सेप्ट याच्यावर प्रश्न असतात आणि फॅक्ट्स, हे 2 मेन एरिया. पूर्व परीक्षेला 15 क्वेश्चन येतात. सो मॅक्झिमम तुम्हाला कन्सेप्ट आणि फॅक्ट्सवर, ह्याच्या व्यतिरिक्त जो एरिया असतो तो म्हणजे करंटचा. याच्यावर 1 किंवा 2 असे प्रश्न असतात. बाकी मॅक्झिमम 13-14 प्रश्न हे तुम्हाला कन्सेप्ट आणि फॅक्ट्सवर, जो मेन सब्जेक्ट आहे तो. हे झालं क्वांटिटेटिव्हली अनालिसिस, किती येतात, काय येतात. आता याच्या पलीकडे जाऊन बघा, इकॉनॉमिक्स मध्ये ज्याला आपण कोर इकॉनॉमिक्स म्हणतो, हा एक पार्ट. याच्या सोबत करंट इकॉनॉमिक्स हा दुसरा पार्ट. याच्या सोबत आपण गव्हर्नमेंट स्कीम हा एक पार्ट. बघा आता, म्हणजे तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय आणि इकॉनॉमिक्स साठी कुठलं तरी बुक घेताय, रीड करताय किंवा कुठली बॅच जॉईन केलेली आहे, टॉपिकची क्लिअरिटी आली, पण त्याच टॉपिक सोबत सोबत तुम्हाला काही असे अजून एरिया आहेत कोर इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, काही असे सब्जेक्ट म्हणा, टॉपिक्स म्हणा, जे तुम्हाला परीक्षेत येतात. आणि मी जे तुम्हाला म्हणलो ना 15 क्वेश्चन्सच्या व्यतिरिक्त प्लस 5 क्वेश्चन्स टाकून द्या, अजून 5 क्वेश्चन्स, म्हणजे टोटल हा आकडा 20 क्वेश्चन कडे जातो. नॉट अ जोक. 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क. तर ते कसे, हे इकडं कोर इको, जे आपण इथं 15 प्रश्न धरतोय, करंट इकॉनॉमिक्सवर. आता ह्याच्यामध्ये पण काही प्रश्न हे बजेट अँड सर्वे, इकॉनॉमिक सर्वे याच्या रिलेटेड किंवा अदर करंट म्हणून सांगतो तुम्हाला, ते प्रश्न असे दाखवतो. हा एक एरिया करंट इकॉनॉमिक्स आला. गव्हर्नमेंट स्कीम वेगवेगळ्या ज्या आहेत, उलट राज्यसेवेला याचं वेटेज खूप जास्त आहे. त्याचं काय रिझन आहे? कारण आपल्याला जर डेव्हलपमेंट करायची असेल, मेन सगळा सिलेबसचा सेंटर पॉईंट काय आपला? डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, समावेशन हा शब्द आहे का? आर्थिक व सामाजिक विकास. आणि मग एक्झॅक्टली तो सगळा विकास करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत.
आणि त्या योजना आपल्या सिलेबसला विचारलेल्या आहेत. तिथं हा एक एरिया. ह्याच्यासोबत अजून एक तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंटच्या अँगलनी बघू शकतो, पॉप्युलेशन हा टॉपिक हाय वेटेज असलेला तुम्हाला मग जिओग्राफीमध्ये येईल किंवा आपल्या इकॉनॉमिक्समध्ये. काल टॉपिकच्या संदर्भात कसा प्रश्न येतो, ह्युमन डेव्हलपमेंट असेल किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची ही कन्सेप्ट आहे. आपल्याला आर्थिक विकासामध्ये, देशाच्या आर्थिक विकासात आपल्याला संसाधनांची गरज लागते, रिसोर्सेसची. तर 2 रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस आणि ह्युमन रिसोर्स. सो त्यापैकी एक रिसोर्स म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा महत्वाचा पार्ट आहे. हा एक झाला. म्हणजे इथं तुम्ही इकॉनॉमिक्सचे पिलर्स म्हणू शकता, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता फिफ्थ पिलर येतो तुमचा पॉलिटी अँगल. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पाहायला मिळतो. फिफ्थ पिलर. असे 5 घटक आहेत सगळे. इथंच 15 प्रश्न येतात. कधी कधी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्याच त्या 15च्या सेटमध्ये बजेट किंवा सर्वेवर एखादा प्रश्न असतो करंटच्या अँगलने, किंवा तुम्हाला चालू घडामोडी विषय आहे बघा, करंट अफेअर्स, तिकडे तुम्हाला इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न पाहायला मिळतात. मी आता दाखवलं, त्यासाठीच पीओक्यू आणलेले आहेत. एक प्रश्न याच्यावर धरून चला. गव्हर्नमेंट स्कीमवर डेफिनेटली 1 किंवा 2 प्रश्न पाहायला मिळतात तुम्हाला. पॉप्युलेशनवर शुअर परत 1 किंवा 2. आणि पॉलिटी अँगल हा एक, परत तो पॉलिटीमध्ये असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये विचारला जाईल तुम्हाला. अशा पद्धतीनं हे 5 पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. आपल्याला काय सवय लागलेली आहे, ज्या वेळेला एखाद्या परीक्षेची तयारी करतो तेव्हा क्लिअर कट जे समोर दिसतं हे कोर इकॉनॉमिक्स तेवढं करायचं आणि सोडून द्यायचं. त्यासोबत एवढे एरिया तुम्हाला मार्क देणार आहेत, म्हणजे जवळपास 40 मार्क, नॉट अ जोक, 20 क्वेश्चन जे सांगतोय तुम्हाला हा एरिया सगळा आता पुढे दाखवतोय. त्याच्यानंतर आता मी जर फक्त इको याच्याबद्दल जर विचार केला, कोर इकॉनॉमिक्स आपलं, ह्याच्यावर प्रश्न कसे असतात, म्हणजे ओव्हरऑल मी आता काय सांगितलं, टोटल आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जर विचारात घेत असं तर कोर इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न, प्लस त्याला आपण ऑदर सप्लिमेंट म्हणू, ऑदर टॉपिक, ते असे हे 5 क्वेश्चन. टोटल आकडा किती जातो, 20 क्वेश्चनचा. आणि मग या 20 क्वेश्चनचं बायफर्गेशन आपण हे इथं बघितलं. आता मी फक्त काय म्हणतोय, कोर इकॉनॉमिक्सचे जे 15 क्वेश्चन येतात, या 15 क्वेश्चन मध्ये मेन पार्ट येतो कन्सेप्टचा आणि दुसरा पार्ट येतो फॅक्टचा. नीट समजून घ्या. त्यातही राज्यसेवा करणारे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष देतात. सो एक्झॅक्टली आता विषय काय येतो, एमपीएससी म्हणलं की खूप डीप अंडरस्टँडिंग लागते, खूप जास्त कन्सेप्टची क्लॅरिटी लागते. ही फर्स्ट प्रायोरिटी आहे, यस आय अग्री. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला साधे, सिंपल, इझी प्रश्न सुद्धा विचारले जातात. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की सर हा प्रश्न राज्यसेवेचा आहे का. एवढ्या साध्या सिंपल गोष्टी सुद्धा विचारलेल्या आहेत, म्हणजे तो इकडे जातो एरिया. सांगायचा विषय हा आहे की हे तर इम्पॉर्टंट आहेच आहे, पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं फॅक्ट्सही गरजेचे आहेत. आता ह्या 2 गोष्टी जरा थोड्या प्रॉपर डिकोड करू. आता फक्त कन्सेप्टवर प्रश्न कसे असतात, तर याच्यामध्ये 3 अँगलनी प्रश्न असतात. एक म्हणजे अंडरस्टँडिंग, दुसरं म्हणजे ऍप्लिकेशन आणि तिसरं म्हणजे इंटरलिंकिंग. लक्षात घ्या. सरळ सरळ एखादी कन्सेप्ट तुम्हाला कळाली का, म्हणजे ऍक्च्युली हा एरिया तर राज्यसेवेचाच आहे, पण कंबाईनला सुद्धा आता अशा स्वरूपातील डिटेल प्रश्न यायला लागलेत. म्हणजे खूप ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्येक विषय, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कन्सेप्ट कळाल्याशिवाय तुम्हाला हे एरिया टॅकल करता येत नाही. तर राज्यसेवेला त्याची डिमांडच आहे. तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट नीट कळाली का हे इथं बघितलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण 5 इयर प्लॅन करतो, इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन हा टॉपिक करतो. आता ते केल्यानंतर आपण पंचवार्षिक योजना, तो फॅक्च्युअल एरिया झाला. पण ऍक्च्युअल कन्सेप्टवर काय प्रश्न विचारला जातो, तुम्हाला नियोजन म्हणजे काय हे माहिती आहे का, नियोजनाची प्रक्रिया काय, कशी राबवली जाते, नियोजनाचे उद्दिष्ट काय, ऑब्जेक्टिव्ह, कशासाठी देशाचं आर्थिक नियोजन केलं जातं, म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग. आता ह्याच्याच बाबतीत ऍप्लिकेशन म्हणलं तर तुम्हाला असा एक प्रश्न येतो, आता भारतामध्ये 12 पंचवार्षिक योजना झाल्यात, त्यातही विशेषतः 1991च्या अगोदरच्या पंचवार्षिक योजना जर विचारात घेतल्या, 1 ते 6 किंवा 7 पर्यंत आपण म्हणू, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये
किंवा त्या आर्थिक नियोजनामध्ये कुठल्या प्रकारचं नियोजन दिसून येतं आपल्याला? आदेशात्मक नियोजन होतं का अजून कुठलं नियोजन होतं? प्रलोभनात्मक म्हणतो आपण त्याला किंवा सूचकात्मक नियोजन म्हणतो. कुठल्या प्रकारचं नियोजन होतं? मग इथं कन्सेप्ट म्हणून आपण बघतो ना, वेगवेगळे नियोजनाचे प्रकार, केंद्रीकृत नियोजन, विकेंद्रीकृत नियोजन, आदेशात्मक नियोजन, प्रलोभनात्मक नियोजन, हे टाइप्स ऑफ प्लॅनिंग आहेत. ठीक आहे. कमांड प्लॅनिंग वगैरे म्हणतो आपण त्याला. पण तीच सगळी कन्सेप्ट ज्या वेळेला भारताबाबत विचार केलं तर त्याला काय म्हणायचं? ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. इथं कन्सेप्टची अंडरस्टँडिंग, इथं कन्सेप्टचं ऍप्लिकेशन. प्रश्न आहेत बरं का तसे. हा एक अँगल. आता इथं तुम्हाला इंटरलिंकिंग म्हणजे एकाच टॉपिकच्या इंटरलिंकिंग मध्ये 2 एरिया आहेत बरं का, नीट समजून घ्या. एकच टॉपिक आहे, सेम एकच टॉपिक, पण त्या टॉपिकच्या विविध कन्सेप्ट याची मिक्सिंग केली जाते. आता याचं उदाहरण देतो तुम्हाला. परत सेम नियोजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आता जे सांगितलं त्याप्रमाणे काही क्षेत्रीय नियोजन पण येतं बघा. मग ते क्षेत्रीय नियोजन काय? आदेशात्मक नियोजन काय? बरं, वित्तीय नियोजन पण आहे आणि भौतिक नियोजन पण आहे. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि मग फिजिकल प्लॅनिंग, ह्या दोघात बेसिक डिफरन्स काय? टॉपिक सेम आहे, एकच टॉपिक आहे. कुठला? प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. पण त्याच्यामध्ये इथं काय केलं आता? एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 2-3 संकल्पना मिक्स करून विचारले जातात. तेव्हा आपण कन्फ्यूज होतो की एक्झॅक्टली मला फिजिकल प्लॅनिंग काय नाही माहित, फायनान्शियल प्लॅनिंग माहित नाही किंवा रिजनल प्लॅनिंग काय माहित. 3 कन्सेप्ट एकाच प्रश्नात टाकल्यात, मिक्स केलेला आहे. क्लिअर? हा एक इंटरलिंकिंगचा पार्ट. इंटरलिंकिंग म्हणा, कोरिलेशन म्हणा किंवा कंपॅरिझन केलं जातं. ही जी आत्ता जी सांगतोय ना तुम्हाला प्रश्नाची लेवल, ही आधीच कळाली तर आपल्याला रीडिंग करताना लक्षात येतं की जी कन्सेप्ट समजून घेतोय ती इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट तर समजून घ्यायचीच, पण त्याच कन्सेप्टची तुलना इतर कन्सेप्ट सोबत केली जाते. त्याच टॉपिक बद्दल वेगवेगळ्या कन्सेप्ट. आता अजून पुढे. आता इथं मात्र 2 किंवा 3 टॉपिक्स यांच्यातील कन्सेप्टची तुलना केली जाते. आता हे अजून नेक्स्ट लेवलचं तुम्हाला आहे. म्हणजे इथं अजून काय म्हणतो आपण त्याला, डिफिकल्टी लेवल वाढली. पहिला प्रश्न क्लिअर कट कन्सेप्ट कळाली का? दुसरा प्रश्न त्याचा ऍप्लिकेशन, एक्झाम्पल दिले मी आताच. आता तिसरा जो प्रश्न आहे किंवा तिसरा अँगल आहे प्रश्नाचा, कन्सेप्टवर आयोग काय करतं? इंटरलिंकिंग करून विचारतात. इंटरलिंकिंग म्हणजे एकाच टॉपिक मधल्या 2-3 कन्सेप्ट एकत्र घेतं. मी तुम्हाला अजून एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट माहितीये, जीएनपी पण माहितीये, एनडीपी एनएनपी पण माहितीये. पण आता आयोग काय करतं? प्रश्नामध्ये जीडीपी आणि जीएनपी एकत्र टाकतं. मग जीडीपी आणि जीएनपी मधला डिफरन्स नीट माहिती पाहिजे. किंवा 2 वेगवेगळे टॉपिक तुम्हाला इथे एकत्र केलं जातं. जसं की फॉर एक्झाम्पल, पंचवार्षिक योजनेचा संबंध जर आपण आर्थिक वाढीसोबत लावला, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीसोबत लावला, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वाढीचा दर किती ठेवण्यात आला होता? मग इकॉनॉमिक ग्रोथ किंवा राष्ट्रीय उत्पन्न आणि पंचवार्षिक योजना. किंवा परत इथं तुम्हाला याचा संबंध लावायचा म्हणलं तर महागाईचा दर आणि पंचवार्षिक योजना, म्हणजे 2 टॉपिक एकत्र केले. किंवा सार्वजनिक वित्त, म्हणजेच आपण ज्याला शिल्लकीचा, समतोल, तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट आणि बॅलन्स बजेट. मग ह्या सगळ्या बजेटचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होतो? रोजगार निर्मितीसाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी. म्हणजे टॉपिक तर सार्वजनिक वित्त, पण त्याच्यासोबत आपण बेरोजगारी, दारिद्र्य अशाही गोष्टी विचारात घेतो. किंवा इन्फ्लेशन सुद्धा, म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प मांडला, डेफिसिट बजेट, तर देशात इन्फ्लेशन वाढतं किंवा इन्फ्लेशन वाढण्यास तिथं म्हणजे शक्यता निर्माण होते. 2 किंवा 3 टॉपिक यांच्यातील कन्सेप्टचं एकत्रीकरण. हे सगळं मी फक्त कशाबद्दल बोलतोय? कन्सेप्ट बाबतचे एवढे एरिया तुम्हाला प्रश्नामध्ये दिसून येतात. आय विल प्रूव्ह यू. या इकडं. हे जे सगळं सांगतोय ना आता, सर तुम्ही काय सांगताय? काय लक्षात येत नसेल तर या इकडं. आणि हे न समजून घेता जर आपण रीडिंगला सुरुवात केली असेल, अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर दिशा चुकतोय आपण. या इकडं. काय? खालील विधाने अभ्यासाचा. आता राज्यसभेचा प्रश्न आहे प्लीजचा. मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, राहणीमान यांच्या संयुक्त निर्देशांक आहे. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांचं उत्पादन आहे. म्हणजे क्लिअर कट एचडीआय इज कंपोजिट. म्हणजे एचडीआय चे काय निकष आहेत? द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज मेजर्ड बाय जीडीपी पर कॅपिटा इन्कम.
आता तुम्हाला ह्याचे इंडेक्स तर नीट माहिती पाहिजेच. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. पण इथं काय होईल माहिती का, आरोग्य, शिक्षण, राहणीमान किंवा स्थूल देशांत उत्पादन, तुम्ही जर MPI बघितला किंवा IHDI बघितला किंवा GDI बघितला, हे वेगवेगळे इंडेक्स आहेत ना, त्यातला इथं कुठला विचारलाय, HDI विचारलाय. आता जर आपण सुपरफिशियल वरवर स्टडी करत असू तर मग कन्फ्यूज होतं की हे त्याचे निर्देशांक आहेत का, इंडेक्स का मग MPIचे आहेत का IHDIचे आहेत का GDIचे आहेत. इथं अजून पण आहेच GII. सो अभ्यास करताना सगळे इंडेक्स हे नीट करायचे आणि परीक्षेत मग कुठला विचारलाय त्याच्यानुसार त्याचं उत्तर द्यायचं, हे लक्षात घ्या. आता इथं पण बघा, बारकावे हे जे आहे ना, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हे जे मोजलं जातं ना, GDP पर कॅपिटा इन्कम का GNP पर कॅपिटा इन्कम आहे. म्हणजे त्यात परत छोटी काय म्हणतो त्याला आपण, चूक आपल्याला मागात पडू शकते. छोटा छोटा कीवर्ड आपल्याला असं वाटतं की सर एवढं बारकाईने अभ्यास करायचा का, आयोग एवढं बघतं का, तर इथं GDP आहे का GNP आहे मला सांगा. आता पुढे आपण शिकवताना बघूच, पण किती छोटा फरक केलेला आहे, लक्षात येतो का. आणि मग पुन्हा आपल्याला काय होतं, त्याच कन्सेप्ट जसं इथं ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितल्या ना तुम्हाला, हे इथं HDI, IHDI, MPI वगैरे तसंच सेम. मग इथं GDP का GNP का NDP का NNP, काय इंटरलिंकिंग, कोरिलेशन, मिक्सिंग आयोग करतं ना. सो हे एक लक्षात ठेवा. चला पुढे अजून दाखवतो या. बघा इथं परत एक इंडेक्स विचारलाय. आता हा इंडेक्स कसला आहे, लिंग आधारित मानव विकास निर्देशांक. इथं कळेल तुम्हाला, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आता इथे GDI आहे बरं का, अगोदर काय होता, इकडं HDI होता, हे लक्षात घ्या. आणि इथं काय परत, आरोग्य, शिक्षण. आता इथं ऍड केलं सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकाचा विचार केला स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर बरं, हे 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवू. पण हा प्रश्न पहिला इथं राज्यसेवेचा आत्ताचा प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न भलेही जुना असेल पण तो पॅटर्न सेम दिसतोय का. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असेल तर ह्या प्रश्नांना प्रॉपर डिकोड केल्याशिवाय आपल्याला डायरेक्शन कशी मिळेल. आत्ताच्या आत्ता फक्त मी 2च प्रश्न घेतले, पण एक अप्रोच क्लिअर झाला का. जर तुम्ही मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट हा टॉपिक करत असाल आणि हे सगळे इंडेक्स करत असाल तर इथे आयोगाने HDI विचारलाय आणि आरोग्य, शिक्षण, राहणीमान इथे टाकलंय. इथे HDI नाही, इथे GDI विचारलाय, पण आरोग्य, शिक्षण आणि हे इकडचे चेंज केलेत. सो तुम्हाला काय एकूणच पूर्ण HDI, IHDI, GDI, GII, MPI या सगळ्या इंडेक्सचे प्रॉपर इंडिकेटर्स, त्याचे निकष, त्याचे पॅरामीटर्स ते नीट माहिती पाहिजे आणि सेग्रिगेट करता आले पाहिजे. कारण आयोग तुम्हाला तिथं मिक्स करून देणार आहे. आणि त्या पेपरमध्ये परीक्षा देताना जे प्रेशर असतं, जे टेन्शन असतं ना, त्याच्यात आपण कन्फ्यूज होतो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय वाटतं, सोपं आहे, नाही सर हे काय याचं उत्तर आहे, इथे टिक केलेलं उत्तर आहे. हे नका सांगू मला. मी सगळं तुम्हाला हे कुठं सॉल्व्ह करायला सांगतोय, पेपरमध्ये. आपण खूप वर्ष अभ्यास केलेला असतो, आयुष्य पणाला लागलेलं असतं. आपल्यावर जे प्रेशर आहे फॅमिलीचं, समाजाचं, आणि त्या प्रेशरमध्ये मग आपण ज्यावेळेला हे सोडतो ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही की हे सगळं जे आहे हे नेमकं विचारलंय काय आणि नेमकं कशाचा कुठला निकष आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान आहे का आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आहे का श्रम बाजार आहे, मग ते कोणाचं आहे, हे आधीच लक्षात घेतलं की अभ्यास करायची दिशा मिळते. आणि मग बघा तुमचं कन्फ्युजन कमी होत जाईल, अॅक्युरसी वाढत जाईल. अॅक्युरसी, परफेक्शन वाढलं की स्कोर वाढतो, स्कोर वाढला की रिझल्ट येतो. आणि त्याच्यासाठी आपलं PYQ अनालिसिस गरजेचं आहे. म्हणून बॅचची सुरुवात तुम्ही बघा, कुठलीही कंबाईनची असू द्या, राज्यसेवेची असू द्या, प्री असू द्या, मेन्स असू द्या, पहिले 3 ते 4 दिवस मी फक्त आणि फक्त ह्या अशाच गोष्टी घेतो. कारण तुम्हाला कळू द्यात की इकॉनॉमिक्स नेमकं कसं करायचं, काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. जे काही रीड करायचंय आपल्याला ते सुद्धा रीड करताना कसं रीड केलं पाहिजे, डायरेक्शन मिळते का सांगा मला. चला ऑनलाईन. आता ह्या प्रश्नातूनच फक्त छोटाच पार्ट घेतला मी, कळालं का. कशी मिक्सिंग असणार आहे, कसं एकत्रित टाकलं जाणार आहे, ऑप्शन्स कसे असणार आहेत. आणि हा प्रश्न आहे आत्ताचा, भले ही 25ला आहे पण 2026ला आपण जे म्हणतो तो पॅटर्न इथलचा. आणि हा तर एकदम जुना आहे. म्हणजे याचा अर्थ काही गोष्टी ह्या बदलत नाहीत.
काही एक फ्रेम आहे, चौकट आहे, ती चौकट आयोगाची सेम असते. ठीक आहे. येस. पुढं चला. आता बघा अजून, म्हणजे असं वाटतं ना सर मार्क का नाही येत इकॉनॉमिक्स मध्ये, तर तुम्ही काहीतरी वेगळं करताय म्हणून प्रॉब्लेम आहे ना. आता हा पुढे अजून एक इंडेक्स घेतला, PQLI. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे इंडेक्स आहेत ना, HDI, इथं अजून एक PQLI, MPI, ISDI, GDI, GI. एकदा हे सगळे इंडेक्स नीट केले की ह्या सगळ्या प्रश्नातून एकदा दिसते. इथं पण हे काय, कोणता घटक विचार घेतला जात नाही. मग इथं आता परत लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, इन्फंट मॉर्टिलिटी विचारली आहे, इथं लिटरसी विचारली आहे, दरडोई उत्पन्न, पण कुठला घेतला जात नाही. पण एकंदरीत जर तुम्ही बघितला तर सगळ्यांचा पॅटर्न काय सेम आहे. तुम्हाला तो इंडेक्स आणि त्याचे निकष विचारले आहेत. सो मग आता आपल्याला काय करायला याच्यातून, ज्या वेळेला तुम्ही हे सगळे निकष इंडेक्स कराल तेव्हा त्याचे प्रॉपर निकष सॉर्ट करता आले पाहिजे. हा निकष याचा आहे, हा निकष याचा नाहीये, किंवा कुठला आहे, वेगळा काय, कॉमन काय, असे पण प्रश्न आहेत. या पुढे अजून चल. परत आता कुठला, GI. ठीक आहे. इंडेक्स बदलतायत, HDI झाला, PQLI झाला, परत अजून ते कुठला झाला, आणि ह्या आता परत काय, GI. GDI पण विचारला होता. आता इथं परत काय बघा, आरोग्य, सक्षमीकरण, श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GI मुळे येते. GI चे मूल्य किती असतं त्याच्यानुसार हे होईल. तुम्ही परत जर मागे आलात, आरोग्य सक्षमीकरण, आता इथे शिक्षण नाही, इथं सक्षमीकरण आहे. मागे आलात तर इथं आता अपेक्षित आयुर्मान आहे. आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, इथे श्रम बाजार आहे का, आहे. कुठं, GDI मध्ये त्यांनी श्रम बाजार टाकलाय. इथं पण आहे का हे श्रम बाजार, इथं पण आहे का, इथे GI मध्ये पण श्रम बाजार टाकलाय. आता कळतं मला काय म्हणायचं एक्झॅक्टली. सो हे पेपरमध्ये आयोग असं करणार आहे. हे राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याची डेप्थ आहे, आणि इकॉनॉमिक्स संदर्भात एखादा टॉपिक जर घेतला तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे, आपण कशाला तयार असलो पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, आपण फक्त अभ्यास करतो आपल्या पद्धतीने, आपल्या मनाने. म्हणजे किती जण तुमच्यापैकी असे आहेत की सर हे टॉपिक वाचलेलं नाही मी, हे माहिती नाही मला, सगळे इंडेक्स माहिती मला, पण सगळं माहिती असून पण मग परीक्षेत कन्फ्युजन होतं ना. का, कारण आयोगाची विचारण्याची पद्धत कशी आहे हे समजून न घेतलं आपण. प्रश्न कसा असतो, पर्याय कसा असतो, काय काय कन्फ्युजन टाकलेलं आहे, सगळंच मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघा काय काय इथं वर इंडेक्स वेगळा विचारलाय, पण बऱ्यापैकी काय ऑप्शन कॉमन आहेत सगळ्यांचे. कारण काही इंडेक्स जे आहेत त्यांचे निकष सारखे आहेत. मग हे आपल्याला कळायला पाहिजे. HDI, ISDI, GDI आणि MPI ह्याचे ऑलमोस्ट निकष सारखे आहेत. आणि मग GI जर आलं तर त्याचे निकष बदलले, वेगळे आहेत. मग ते वेगळे निकष कुठले आणि कुठले इंडेक्सचे आहेत, ह्याला जर प्रॉपर प्रोसेसिंग आपण केली तर असे प्रश्न तुमचे कन्फ्युजन न होता बरोबर येतात, आणि मग इतरांच्या तुलनेत पुढे जाण्याला हा आपल्याला चान्स मिळतो. नाहीतर सगळ्यांनाच कन्फ्युजन होतं, आणि मग सगळ्यांना जेवढे मार्क पडतात आपल्याला तेवढेच मार्क पडतात. मग ऍव्हरेज स्कोर येतो, अबव्ह ऍव्हरेज आपण जात नाहीत. गॉट इट. चला, होप सो तुमच्यापर्यंत पोहोचतंय काय चाललंय ते, विथ प्रूफ आयोगाचे प्रश्न. परत आता हा अजून वेगळा निर्देशांक बघा ना, हा आता ह्युमन कॅपिटल इंडेक्स आहे. मग त्याच्यात त्याचे काही गोष्टी विचारल्या आहेत. ठीक आहे, हे झाले सगळे इंडेक्सचे. यस, इथंपर्यंत कळालं. म्हणजे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो पहिला पॉइंट तुम्हाला सांगितला, जस्ट मिनिट, हे इथं आपण कालच्या लेक्चर पर्यंत काय बघितलं, काय वाचायचं, कुठले टॉपिक आहेत, कसे आहेत, सिलेबसचे कुठले काय. पण आता अजून तर बाकीच आहे. आता हे कळालं का, म्हणजे काय वाचायचं ह्याच्यासोबत सोबत ते कसं वाचलं पाहिजे. व्हॉट टू रीड अँड हाऊ टू रीड, ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ऍक्च्युली विद्यार्थ्यांचा फक्त आणि फक्त फोकस काय असतो माहिती का, हेच काय वाचायचं. समोर दिलेलं असतं, सगळ्यांनी लिस्ट दिली आहे, बुक लिस्ट, सगळीकडे फिरते, हे पुस्तक वाचलं पाहिजे, हे टॉपिक आहे, सगळं वाचलं पाहिजे. पण तेच टॉपिक मान्य हे इम्पॉर्टंट आहेत, पण ते कसे वाचायचे हे न कळाल्यामुळे रिझल्ट न येण्याचं प्रमाण आहे, किंवा मार्क कमी येण्याचं प्रमाण आहे. आता आपण हे पण बघितलं काल, आणि आजच्या लेक्चरमध्ये काय बघतोय आपण, आहे ते टॉपिक कसे वाचायचे, आणि कन्सेप्टचे अंडरस्टँडिंग किती लेवलला पाहिजे
म्हणजे नीट सगळं समजून घेणं, सॉर्टिंग करणं किंवा इंटरलिंकिंग मध्ये एकाच टॉपिकची विविध कन्सेप्ट एकत्र येतात. बघा ना, HDI, ISDI, मानव विकास हा टॉपिक आहे, पण त्याच्यातले सगळे इंडेक्स तुम्हाला एकत्र केलेले आहेत. हा पॅटर्न जो तुम्हाला आता मी दाखवला होता, तो इथे दिसतोय का? अजून पुढे जाऊ. आता हे कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून बघू. आता असे काही प्रश्न असतात. राज्यसेवेला अजून एक पॉईंट लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची काय मानसिकता असते की मी एखादं बुक रेफर करतोय, एखाद्या नोट्स रेफर करतोय, तर त्यातून ॲज इट इज प्रश्न आला पाहिजे. ते थोडंफार कंबाईनला लागूही होतं. राज्यसेवेला थोडं एकदम काही प्रश्नापुरतं लागू होईल. पण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यात इकॉनॉमिक्स म्हणलं की लक्षात ठेवा, मॅक्झिमम गोष्टी ह्या तुमच्या अंडरस्टँडिंगवर तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात आणि तीच परीक्षेची डिमांड आहे. तुम्ही राज्यसेवेला फार असं नाही सांगू शकत की ह्या पुस्तकातून ॲज इट इज आलं. हां, कन्सेप्ट ॲज इट इज येते, पण वाक्यरचना, शब्दरचना, तो कंटेंट तसाच नाही. पण ती कन्सेप्ट जी असती ना, तर ती मात्र सेम असते. पण बाकी तुम्हाला ॲज इट इज कुठलाही पार्ट पाहायला मिळत नाही. म्हणून तुम्हाला सब्जेक्ट जास्त समजून घ्यावा लागतो. त्यातलं एक उदाहरण हे इथं. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. आता सांगा. म्हणजे ह्याच्यावर त्या तिथं ऑन दी स्पॉट तुम्हाला काय विचार करावा लागतो? तर इथं क्लिअर कट डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज्ड ओव्हर एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. आता आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी किंवा कुठल्याही प्रकारची एनर्जी जनरेट करायची असेल, सो ऑब्व्हियसली ती का जनरेट करतो आपण? आपल्याला आपलं डेव्हलपमेंट करायचं आहे. जगातला कुठलाही देश घ्या, त्याला जर डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्याला वस्तू व सेवा निर्माण कराव्या लागतात. तर त्याला औद्योगिकरण करावं लागेल, इंडस्ट्रियलायझेशन. इव्हन ॲग्रिकल्चर सेक्टर पण घ्या तुम्ही. चला, व्हॉटएव्हर कुठलंही सेक्टर घ्या, ॲग्री, इंडस्ट्री, सर्व्हिस. ह्याच्यातून काय तयार करतो आपण? वस्तू व सेवा. आणि ते तयार करायचं असेल, तर जे काही तिथं यंत्र, मशिनी किंवा काय लागतायत, त्यासाठी ऊर्जा लागते का नाही? एनर्जी, इलेक्ट्रिसिटी. सो एनर्जी जनरेशन हे जर आपल्याला करायचं असेल, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच काही सोलार किंवा रिन्युएबल सोर्सेस, नॉन रिन्युएबल, रिन्युएबल सोर्सेस आहेत आपले, त्याच्यातले सोर्स नाहीत किंवा इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो, सगळ्यांकडेच आहेत असे नाहीत. मॅक्झिमम देश काय करतात हे एनर्जी जनरेशनमध्ये? आपण फोसाइल्स फ्यूल वापरतो आणि त्याच्यामुळे काय होतं? एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होतं. आणि याच सगळ्या गोष्टी जरी होत असतील तर नाईलाजाने आपल्याला काय करावं लागेल? डेव्हलपमेंटसाठी एनर्जी जनरेशन करावी लागेल आणि मग आपण प्रायोरिटी कशाला देतो? एन्व्हायरमेंट पेक्षा एनर्जी जनरेशन. कळतंय? सो हा सगळा प्रकार भले आता तुम्ही नवीन असाल तर लिंक लागणार नाही, पण इथं कन्सेप्टचं एकत्रीकरण किती आहे? म्हणजे प्रॉपर मेन जो सेंटर पॉइंट आहे आपला राज्यसेवेचा, डेव्हलपमेंट आला का? पण त्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्यांनी एनर्जी जनरेशन इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी ती घेतली आहे आणि त्या एनर्जी जनरेशनचा परिणाम इकॉनॉमी एन्व्हायरमेंटवर दाखवलेला आहे. म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यासोबत सोबत तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मधला समजा एनर्जी जनरेशन, ॲट द सेम टाइम सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अशी 3 टॉपिक व्यवस्थित लिंक लावून इथं विचारलेलं आहे. आणि प्रश्नाची लेंथ बघितला तर काहीच नाही. सिंगल लाईन, वन लाईन. एका लाईन मधला हा प्रश्न आहे, पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ज्याला मी म्हणतो ना डीप अंडरस्टँडिंग जी राज्यसेवेला लागते, हा एक प्रश्न परत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेऊ शकतो. म्हणजे ऍक्च्युली आधीचे प्रश्न जर बघितला तर त्या मानाने हे फार साधे होते. हे काय आहे? म्हणजे ह्याला काय लागणार आहे तुम्हाला? फक्त हे सगळे इंडेक्स नीट केले, सगळे इंडेक्स, हे प्रश्न सॉल्व्ह होतात. किती प्रश्न? आता 4-5 प्रश्न याच्यावर दाखवले ना तुम्हाला. पण ह्याच्या तुलनेत हा जर प्रश्न बघितला, हा मात्र मग थोडा डीप मध्ये आहे. येस ऑर नो? मग याला तयार आहात का? ही राज्यसेवेची लेवल आहे. म्हणजे बऱ्याच जणांना मला फरक दाखवायचा होता, की काही गोष्टी सेम असणार आहेत कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या. ऑब्व्हियसली तिथं काय आता तिथं म्हणजे कंबाईनचा जीडीपी वेगळा आणि राज्यसेवेचा जीडीपी वेगळा असतो का? नाहीच. सार्वजनिक वित्त असेल व्हॉटएव्हर कुठलाही तो टॉपिक, ती कन्सेप्ट दोन्हीकडे सारखी, पण त्यातल्या त्यात राज्यसेवेला वेगळं पण काय असतं, ज्याला आपण म्हणतो ना डीप अंडरस्टँडिंग किंवा थोडी डेप्थ डिफिकल्टी लेवल जास्त म्हणजे काय, तर ती ह्या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात येईल. आणि जो फरक तुम्हाला मी म्हणतो ना, प्रत्येक परीक्षेत काहीतरी त्याची थोडी डिमांड वेगळी असते. मान्य आहे. समजा आपण इतर परीक्षेची तुलना केली, तर आपण 50% टू 60% एवढं कॉमन गृहीत धरू. आणि आहे पण बरं का, म्हणजे काही प्रश्न तुम्हाला लिटरली कंबाईनच्या लेव्हलचे पण दिसतील. साधे सिंपल. पण आता उरलेले काही प्रश्न आहेत, ज्याला आपण 20 किंवा 30% म्हणू. हा एरिया. मी तुम्हाला प्रश्नामध्ये सांगतो, टक्क्यात सांगण्यापेक्षा. चला, 15 प्रश्न आहेत. सो 15 पैकी आपण इथं लिटरली 8 पर्यंत
असे गृहीत धरू 8 क्वेश्चन जे खरंच टॅकल करू शकतात, साधे सिंपल आहेत. पुन्हा 2 किंवा 3 प्रश्न हे असे आहेत एकदमच आउट ऑफ बॉक्स. ठीक आहे. आता उरलेले नियर अबाउट, आता प्लस मायनस असेल, इथं पण थोडाफार प्लस मायनस आकडा, इथं पण जवळपास 3 ते 4 क्वेश्चन हे जे आहेत ना, हे रिझल्ट ठरवतात. हे लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यात इकॉनॉमिक्स म्हणलात तर लिटरली 15 पैकी तुम्हाला 6 प्रश्न, 7 किंवा 8 ह्याची रेंज आहे. 6 ते 8 साधे सिंपल वाटतात, लगेच खरंच हे आले लगेच. बाकी काय असे प्रश्न असतात 1, 2 किंवा 3 प्रश्न जे आउट ऑफ फोकस, आउट ऑफ सोर्स, म्हणजे आपल्या वाचण्याच्या पलीकडे आहेत. पण ऍक्च्युली आता जे काही प्रश्न आहेत जवळपास 4 प्रश्नाच्या आसपास, ही खरी डेप्थ लेवल तुमची राज्यसेवेची चेक करतात आणि इथं रिझल्ट ठरतो. हे प्रश्न साधे सिंपल बाय डिफॉल्ट तुमच्या बरोबर यायलाच पाहिजे. इथं जे सोर्सच्या बाहेर प्रश्न आहेत, रॅन्डमली काहीतरी विचारलंय, जे कोणाला येणार नाही, तुम्हाला नाही आलं तरी चालतील, नो इश्यू. पण इथं म्हणजे हे तर यायलाच पाहिजे. इथं हे 3-4 प्रश्न आले की तुम्ही जिंकले. लक्षात घ्या. आणि त्या टाईप मधला एक प्रश्न हा. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना, हे असे इकडचे बघा, हे ऍक्च्युली अवघड नाहीत. हा एरिया सगळा हा या कॅटेगरी मधला जातो. हा इझी प्लस मीडियम म्हणू आपण त्याला, किंवा नॉर्मल. आणि हे इथं ऍक्च्युअली कन्सेप्टची डेप्थ. मी ह्याला आउट ऑफ बॉक्स म्हणत ना, ते आउट ऑफ सोर्स नाही, हे आपल्या वाचण्यातले असतात, हे आपल्या पुस्तकातल्या असतात, आपण वर्गात घेतलेल्या कन्सेप्टच्या असतात. पण विचारण्याची पद्धत आणि तुम्हाला तिथं तुमची जी स्किल आहे ना, अंडरस्टँडिंग, अनालिटिकल, ती चेक केली जाते आणि अशी लिंक लावली जाते. बघा ना, म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट हा टॉपिक केला असेल, हे डेव्हलपमेंट, पण डेव्हलपमेंट करताना प्रायोरिटी आपण कशाला देतो? एनर्जी जनरेशनला देतो की इन्व्हायरमेंट सेव्हिंगला देतो? पर्यावरण वाचवतो का इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आपण? मग हे डिसिजन घ्यायचंय. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला इथं खाली हे परत अजून हे एवढं झालं. मग या विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. कुठल्या? तर मानव विकास, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक. मग इथं भलेही तुम्हाला आता सोपं वाटेल, सर हे काय उत्तर आहे ना पटकन, परत इथं नका सांगू मला. हा सगळा पॅटर्न परीक्षा झाल्यानंतर फार सोपा वाटतो. मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, त्या पेपरमध्ये तिथं त्या 2 तासात जे आपल्यावर प्रेशर असतं ना, तिथं मग आपण म्हणतो की नाही बरं, हा तर नाही, ठीक आहे, समजा काही ऑप्शन इलिमेंट होतील ना, 4 पैकी 2 इलिमेंट होतील, पण व्हॉट अबाउट 2? मग परत तुम्ही कुठला विचार घेऊ शकता, सामाजिक किंवा इकडं, हे लक्षात घ्यायचं. कळालं? ही झाली या प्रश्नाची डेप्थ. चला, इथपर्यंत कळतंय? पुढचा प्रश्न. आता इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ, हे एक आपल्याला अपडेट करायचे बरं का राज्यसेवेला. म्हणजे दरवेळेस ते येत आहेत. आता मागच्या काही वर्षापासून परत त्याचं प्रमाण वाढायला लागलंय. त्यामुळे आता कोर इकॉनॉमिक्स सोबत आपण अर्थतज्ञ, त्यांनी मांडलेले सिद्धांत, त्यांची थेरीज, त्यांची अजून काही इक्वेशन्स वगैरे असतील ते आवर्जून या वेळेस आपण घेतोय. म्हणजे हा जो पार्ट आहे तुम्हाला, सर हा कुठून येतोय, काय करतोय, सो डोंट वरी, तुम्ही हे सर्च करण्यात वेळ वाया घालू नका. त्याची प्रॉपर नोट्स, त्याचं कंपायलेशन, इकॉनॉमिस्ट अँड थेरीज या बाबतीत तुम्हाला ते येऊन जाईल, डोंट वरी. मग इथं हे त्यांनी ज्या ज्या इकॉनॉमिस्टने जे जे मांडलेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल. चला, हा प्रश्न या इकडे. आता हा कुठल्या कॅटेगरी मधला आहे, तुम्हाला परत मागे नेतो. कन्सेप्ट आणि फॅक्ट्स हे इथं बऱ्यापैकी. आता आपण काय बघितलं एरिया, सगळं कन्सेप्टवर. आता काय? फॅक्ट्स. फॅक्ट्सच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला याच्याबद्दल एक मुद्दा अजून लक्षात असला पाहिजे. फॅक्ट्स मध्ये स्टॅटिक फॅक्ट आणि चेंज होणारे फॅक्ट नीट लक्षात घ्या. आपण आता कुठला टॉपिक ज्यावेळेला घेतो ना, तर त्यावेळेला त्या टॉपिक संदर्भातील काही स्टॅटिक एरिया असतो जो न बदलणारा पार्ट. जसं की आता शाश्वत विकास या टॉपिकवरचा फॅक्ट्स आहे, आपण ते बघू. फॉर एक्झाम्पल MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, किती आहेत त्याचा आकडा? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG किती आहेत? आता ते बदलणार आहेत का? नाही, फिक्स आहेत. MDG 8
एसडीजी 17, किंवा ते कधी सुरू झाले 2000 ते 2015, आणि मग एसडीजी 2015 ते 2030. म्हणजे हा जो काही फॅक्टचा एरिया आहे किंवा हे जे वर्ष आहेत हे न बदलणार आहेत, याला म्हणायचं स्टॅटिक. पण आता तुम्हाला काही असे एरिया आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे काही जाहीर होतो, किंवा नवीन सरकारने त्याच्याबद्दल काही चेंज केलेलं आहे, जी बदलणारी आकडी आहे त्याच्या संबंधात आकडेवारी जी आहे ती शाश्वत विकास टॉपिक संदर्भातच काही आकडेवारी जी बदलणारी असेल तर ती इकडे येते. आता आपल्याला सोपं कुठं माहिती का, हे न बदलणार हे पाठ केले की उत्तर मिळतं. म्हणून फॅक्ट्स बाबत तुम्हाला आता दाखवलेला प्रश्न हे कन्सेप्टवर नाहीये, तर तो फॅक्ट्सवर आहे. चला हा प्रश्न, शाश्वत विकास ही संकल्पना टिंबटिंबमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. साधा, सिंपल, आणि हा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आत्ता लेटेस्ट प्रश्न बरं का, हा आत्ता झालेली एक्झाम. म्हणजे असं नाही की काहीतरी जुना प्रश्न आणला, आत्ता सुद्धा या प्रश्न म्हणजे या परीक्षेत सुद्धा साधा सिंपल प्रश्न विचारला आहे. आणि तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं की गेला एक क्वेश्चन गेला म्हणजे 2 मार्क गेले, एका मार्काने पण रिझल्ट जातो, पॉईंटनी पण रिझल्ट जातो, तुम्ही 2 मार्कांनी रिझल्ट घालवला. राज्यसेवेला एक क्वेश्चन गेला म्हणजे 2 मार्क गेले, आणि साधा सिंपल आहे. पण ह्याच्यात पण आयोगाने काय काळजी घेतली बघा. आता ज्याचा नीट अभ्यास नाहीये ते तर ह्या दोन्हीलाही कन्फ्युज होईलच, पण ज्याचा नीट अभ्यास आहे ते काय करल, ठीक आहे हा एक ऑप्शन इलिमिनेट झाला, हा पण इलिमिनेट झाला, त्याला माहिती आहे शुअर हे नाहीच आहे. पण आता शाश्वत विकास ही जी संकल्पना आहे ना, 1980 ला हे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो, कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी ही 1980 ला आली, हेच उत्तर आहे. पण जेव्हा आपण 87 बघतो ना, तेव्हा याच टॉपिक संदर्भात ब्रुटलँड आयोग, ब्रुटलँड कमिशन जे म्हणतो आपण, त्या कमिशननी सुद्धा रिपोर्ट सादर केला होता, आणि त्या रिपोर्टमध्ये सुद्धा शाश्वत विकासाची डेफिनेशन होती. फक्त इथं काय आहे, शाश्वत विकास संकल्पना केलेल्या प्रथम प्रचलित कधी केली, तर या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये जे 1980 ला आला. पण हा सुद्धा आकडा किंवा हे वर्ष ओळखीचं आहे, आणि त्याच टॉपिक संदर्भात आहे म्हणल्यानंतर आयोगाने पुरेपूर काळजी घेतली आहे. तुम्ही अभ्यास जरी केला असेल ना, तो सुपरफिशियल असेल अभ्यास, तुम्ही कन्फ्यूज होणार. कारण 87-80 वाचलेलं आहे, ओळखीचं आहे. ऍक्च्युली हा पर्याय कशा संबंधित आहे, ब्रुटलँड कमिशन संदर्भात. आणि इथं काय आहे, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी विचारली आहे. मग कन्फ्युजनला चान्स आहे, मला हे सांगायचंय. मग आपण फॅक्ट्सला हलक्यात घेऊन जर जात असू, तर तिथं आयोगाने बरोबर फिल्डिंग लावून ठेवलेली आहे. आणि होतंय काय, कन्सेप्ट म्हणून सर खूप डीप मध्ये केलं एकदम, जरा आपल्याला असं वाटत होतं की राज्यसेवा लेवल करायला पाहिजे होती, ती केली, सगळं केलं, त्याचे सगळे प्रश्न बरोबर पण आले, पण फॅक्टचा एक प्रश्न चुकला ना, जो की इतरांचा बरोबर येणार आहे. म्हणजे तुम्ही फॅक्ट्स नीट नाही केले याचा अर्थ कोणीच करणार नाही असं नाहीये. ज्यांनी फॅक्ट्स नीट केले तो मार्क घेणार आहे, पुढे जाणार आहे, आणि तुम्ही कन्फ्युजन करत बसा. बघा, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे टॉपिक वाचाल ना, तेव्हा तुम्हाला याचं अजून महत्व कळेल की यस सर, खरंच म्हणजे आयोगाने बरोबर तिथे फिल्डिंग लावलेली आहे. त्याच टॉपिक संदर्भात वर्ष टाकलेत, दुसरे वर्ष का नाही टाकले? कारण माहिती आहे की तिथं आपण कन्फ्युज होतो, म्हणून त्याचा बरोबर आयोग फायदा घेतो. आणि हे तुम्हाला मी इथे डिकोड करून सांगतो. ऍक्च्युली याला खरं पीओक्यू अनालिसिस म्हणायचं. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, प्रश्नाची ही लेवल आहे. तुमच्यापैकी किती जणांनी राज्यसेवेचे प्रश्न बघितले पण असतील बरं, खरं सांगायचं प्रामाणिक. पण आज आपण जे डिस्कस करतोय ह्या लेवलला तुम्ही अनालिसिस केलं होतं का? नाही म्हणा सर, प्रश्न वाचतो, हे काय याचं उत्तर आहे, आणि चला निघालो पुढं. पण ते पर्याय कसे आहेत, काय हा पर्याय कशा संबंधित आहे, तो इथंच का टाकला, याला रिझन आहे ना काहीतरी, असं रॅन्डमली थोडी ऑप्शन टाकलेत काही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चला परत एसडीजी याच्या बाबत. आता ही संयुक्त राष्ट्राची परिषद झाली, ही इथंच झाली का, आणि 2015लाच झाली का, हा एक. त्याच्यानंतर ह्याची शाश्वत विकास ध्येय म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. शाश्वत विकास ध्येयानी इथं याची म्हणजे एसडीजी न एमडीजी ची जागा घेतली का, एमडीजी ने एसडीजी ची जागा घेतली. साधं सिंपल आहे, पण हे वाचताना जर कन्फ्युज झालो तर मग चुकी बरोबर आपल्याला ठरवता येणार नाही. म्हणजे अगोदर एमडीजी आले का एसडीजी आले, हे जर कन्फ्युजन मध्ये असेल आपल्या, विचार करा मग आपला अभ्यास लेवल कुठल्या लेवलचा आहे. आणि परत सांगतो, इथं तुम्हाला सर फारच सोपं आहे ना, माझा मुद्दा लक्षात घ्या. हे इथं सोपंच वाटतं ज्या वेळेला तुम्ही पेपर देता, त्या 2 तासामध्ये जे प्रेशर असतं,
घरच्यांचं, म्हणजे पूर्ण फॅमिली, समाजाचं, आपल्या आयुष्याचं, त्याच्या आधीचे आलेले फेल्युअर असतात. आपण ह्याच्या आधी काय 2 वेळा 3 वेळा फेल झालेलो असतो. व्हॉटएव्हर जे काय असेल ते. त्या तिथं ना एवढी साधी-साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप त्रास देणार आहे. आत्ता नाही, मी नेहमी शब्द वापरतो, गजानन भस्के तुम्हाला पेपरमध्ये आठवतो. का? कारण सरनी सांगितलं होतं, अलर्ट केलं होतं. छोटीच गोष्ट असती, पण तुम्हाला ती एकच गोष्ट पूर्ण मागे टाकते इतरांपेक्षा. सो एम-डी-जी का एस-डी-जी वाक्य कसं विचारलं हे समजून घ्या. हाच आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचा आहे. परत एस-डी-जी जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आले का? आता ह्याच्या आधीच आपण डिस्कस केलं होतं ना. 2000 ते 2015 एम-डी-जी आणि 2015 ते 2030 एस-डी-जी. मग इथं एस-डी-जी विचारलं, हे 2012 ला आले का 15 ला आले? तिथेच फिरवलं का आयोगाने? म्हणजे फॅक्ट्स हे किती परफेक्ट माहिती पाहिजे आणि टू द पॉइंट माहिती पाहिजे. 2015 आहे, पण इथं 12 दिलेत. बरं, पुन्हा अजून तोच मुद्दा येतो. हे सगळे वाक्य एवढे वाचून त्या स्पीडमध्ये, प्रेशरमध्ये 12 आहे की 13 आहे की 14 आहे की 15 आहे, हे लक्षात न आल्यामुळं आपण चुकीचं उत्तर निवडतो. फर्स्ट आन्सर की जेव्हा येते, तेव्हा आपल्याला जाग येते, "अरे, उत्तर चुकलं." कसं काय? हां, इथं 12 दिलं. ॲक्चुअली 12 नाही, इथं 15 पाहिजे होतं. म्हणून हे विधान चुकीचं आहे. किंवा अजून वर इथं कुठेतरी कोणतरी आयोगाने घोळ घातलेला आहे. हे चुकलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे बारकावे फॅक्ट संदर्भात सांगतो. म्हणजे उगाच कन्सेप्ट बाबत सगळं करायचं आणि फॅक्ट्सला एकदम वाचायचं आणि सर बघू पर्यायामध्ये निवडतो. हे असे आयोगाने तिथे ट्रॅप टाकलेले असतात. कशाचे? फॅक्ट्सचे. म्हणजे याच्यावरून कन्क्लुजन काय? तुमचे उलट हक्काचे मार्क जर कुठले असतील तर फॅक्ट्सचे लक्षात घ्या. कन्सेप्टला तरी तुम्हाला आयोग कशासोबत लिंक लावल, किती लेवलला आयोग ॲप्लिकेशन करेल, डोंट नो. पण फॅक्ट्सला मात्र आयोगाला अजिबात डीपमध्ये जायला चान्सच नाहीये. कारण कन्सेप्ट तुम्ही कशासोबत लिंक लावू शकता? फॅक्टची नाही ना. आता इथं 2015 जर वर्ष असेल, तर आपल्याला क्लिअर कट करणार. ह्याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी काय? राइट? किंवा एम-डी-जी, एस-डी-जी आधी काय आलं, नंतर काय आलं, हे किती त्यांनी फिरवलं तर आपल्याला शुअर माहिती. अगोदर एम-डी-जी आहे, त्याच्यानंतर एस-डी-जी आहे. पण कन्सेप्टचं तसं नाही. कन्सेप्ट कितीही फिरून कुठल्याही सोबत लिंक लावता येते. त्यातला दोघातला बेसिक फरक लक्षात घ्या. फक्त फॅक्ट्स वाचायला जड जातात किंवा ते पाठ करणं जरा हेक्टिक वाटतं. ते आपल्याला करावं लागेल कारण परीक्षेची डिमांड आहे. ते एकदा केले की हातचे मार्क आले. नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा. म्हणून राज्यसेवेची डेप्थ काय आहे तर तुम्हाला इथं कळलं आता. पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट, आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. आता इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट या गोष्टी नीट माहिती पाहिजेत. इथं बघा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी कन्फ्लिक्ट्स विथ ग्रोथ ऑब्जेक्टिव्ह. ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ बरं का, म्हणजेच आर्थिक वाढ. आणि मग ह्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट असतो का? आणि काय प्रकार काय? आपण ज्यावेळेला सरळ सरळ इकॉनॉमिक ग्रोथ ही कन्सेप्ट बघतो, त्याचा अर्थ असा असतो इकॉनॉमिक ग्रोथचा, ज्यावेळेला ग्रोथ हा शब्द येतो देशाच्या इकॉनॉमी संदर्भात, ह्याचा अर्थ जीडीपी. देशाचा जीडीपी वाढणे म्हणजे ग्रोथ होणे. आता जीडीपी वाढतोय म्हणजे ह्याची डेफिनेशन काय माहिती का? गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन होणे. देशात वस्तू व सेवांचं उत्पादन एका आर्थिक वर्षात किती होतं हे आपण काउंट करतोय. ते म्हणजेच जीडीपी. सो जेवढं प्रोडक्शन जास्त तेवढा जीडीपी जास्त आणि तेवढी ग्रोथ जास्त. पण ह्याच वस्तू व सेवा उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक संसाधनं लागतील का नाही? मग त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आपण वस्तू सेवा निर्माण करणार, जीडीपी वाढवणार आणि आर्थिक वाढ करणार, इकॉनॉमिक ग्रोथ. आणि मग आता बघा, तुम्हाला प्रश्न कळतो का? पर्यावरण शाश्वतता टिकवण्याचं उद्दिष्ट आणि आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट. आता आर्थिक वाढ, आर्थिक वृद्धी ह्याचं उद्दिष्ट म्हणजे जीडीपी वाढवणं, म्हणजे प्रोडक्शन खूप जास्त करणे. पण हे जेवढं जास्त करू तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होतो. पोल्युशन, प्रदूषण तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल. वाहतूक व्यवस्था वाढेल ना. आता वस्तू सेवा नुसतं तयार करून चालणार नाही. तयार केलेल्या वस्तू सेवा होलसेलरकडे न्यावं लागेल, डीलरकडे न्यावं लागेल, ग्राहकाकडे पण न्यावं लागेल, मार्केटपर्यंत न्यावं लागेल. म्हणल्यावर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आली. ट्रान्सपोर्ट म्हणलं की पोल्युशन आलं. बरं, तुम्हाला आता वस्तू सेवा तयार करायची म्हणलं की फॅक्टरी टाकावी लागेल. फॅक्टरी टाकायची म्हणलं की जमीन आली. जमीन आली की झाडं तोडावी लागतील. कळतंय का काय चाललंय ते? सो ग्रोथ ही जर करायची असेल तर तुम्हाला प्रोडक्शन वाढवावं लागेल आणि हे करायचं असेल तर नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्त करावा लागेल. ह्याच्यामुळे क्लिअर कट पर्यावरण इथं टिकतं का? आणि मग ह्याच गोष्टी दिल्यात
द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, मला पर्यावरण टिकवायचं हे मेन उद्दिष्ट आहे, पण त्याच्यासोबतच ग्रोथ उद्दिष्ट हे जर ठेवलं तर ते कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल का नाही, एवढी डेप्थ या वाक्यात आहे. त्याच्यासाठी आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. आणि इथं परत दोन गोष्टींची इंटरलिंक आली का, म्हणजे हा पॅटर्न जो मी तुम्हाला सांगत होतो, प्रश्न दाखवून तुम्हाला का हे करतोय, या इकडे परत वरून येतो हे इथं. यस, एक्झॅक्टली. हा इंटरलिंक आहे का, टू ऑर मोर टॉपिक्स यांच्यातील कन्सेप्ट किंवा एकाच टॉपिक मधल्या कन्सेप्ट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ, ह्या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट आहे का, म्हणजे तुम्हाला किती गोष्टी या एकत्रित करून मिक्स करून विचारल्या जातात, त्यालाच मी इथं इंटरलिंकिंग म्हणलेलं आहे किंवा कोरिलेशन म्हणलेलं आहे. काय व्हॉट एव्हर तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण हे एकत्रीकरण लक्षात आलं का, राज्यसेवेला कुठल्या लेवलला आहे आणि ह्याला आपण तयार आहोत का, आणि हे म्हणजे राज्यसेवेचं अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. मग अशा पद्धतीनं आपल्याला जर सुरुवातीलाच कळालं, किती विजन क्लिअर होतं की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि लक्षात घ्या, परीक्षेतले प्रश्न आणि आपला केलेला अभ्यास याच्यामध्ये कायम कन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे आपला. येस ऑर नो? आतापर्यंत तुम्ही जर अभ्यास करत असाल तर असं फील आलंय का नेहमी, सर मेहनत तर खूप घेतो, सर अभ्यास खूप करतो, वाचतो, पण मार्कच येत नाही. आता त्याचं उत्तर मिळालं, कारण तुम्ही कधी पीओक्यू समजून नाही घेतले. डिमांड ऑफ द एक्झाम हा शब्द मी नेहमी वापरतो. ती जर समजून नाही घेतली डिमांड, तर तुम्ही अभ्यास कसा करणार हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून पीवायक्यू हे फक्त सॉल्व्ह करायचे नाही, तर त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं. आपण फक्त सॉल्व्ह करतो, ह्याचं उत्तर हे आहे, त्याचं उत्तर ते आहे, चला पुढं. अरे पण काय कीवर्ड आहे, कसा प्रश्न आहे, कसा पर्याय आहे, त्या पर्यायामध्ये पण किती कन्सेप्ट एकत्रित केलेल्या आहेत, फॅक्ट्स विचारताना पण आयोगाने ऑप्शन मध्ये कशी काळजी घेतलेली आहे, त्या वर्षांमध्ये पण एकाच टॉपिकचे वर्ष कसे टाकलेले आहेत की आपण कन्फ्युज व्हावं म्हणून, किंवा आपण ज्या वेळेला एचडीआय, एचडीआय, जीडीआय इंडेक्स करतो, त्या इंडेक्समध्ये पण निकषामध्ये कशी आयोगाने मिक्सिंग केलेली आहे, हे सगळं पीओक्यू मधून ज्या वेळेला आपण समजून घेतो, तेव्हा मात्र मग तुम्ही कुठलाही इकॉनॉमिक्सचा टॉपिक वाचा, तुमचं व्हिजन कसं असेल बघा, त्या टॉपिककडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या कंटेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल, लगेच कळतं, अरे हा असा क्वेश्चन फ्रेम होतो, अच्छा हे इथं मिक्स केलं जातं, हे इथं तिथं इंटरलिंक केलं जातं. आणि मग वर्ष जरी आपण आता ते बघितलं, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी मग कधीची आहे, 80ची, 1980ची, पण 80च्या जवळ 1987 पण आहे. मग ती कोणाचं आहे, तर ते ब्रुटलँड आयोगाचं आहे. मग आपण वाचतानाच असं लक्षात येतं की बरं, त्यात अजून कन्फ्युजन टाकायचं म्हणलं तर ब्रुटलँड आयोगाची स्थापना 83ची बरं का, आणि त्याचा अहवाल त्यानं 87ला सादर केला, आणि वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी 80ची आहे. म्हणजे 1980, 1983, 1987 एकाच टॉपिक संदर्भात 3 वर्ष, आणि हे तुम्हाला एकत्रित विचारलं जातं आणि म्हणून कन्फ्युजन असतं. मग हे तुम्हाला मी सांगताना आता क्लिअर कट लक्षात घ्यायचं की आपल्याला प्रॉपर सेग्रिगेट करायचं, सॉर्टिंग करता आली पाहिजे. 1980 म्हणलं की काय, 83 म्हणलं की काय, 87 म्हणजे काय, हे जर सांगता आलं तर तुम्ही जिंकलात. आणि ह्या क्लिअरिटीमुळं परीक्षेत कन्फ्युजन कमी होतं आणि परफेक्शन वाढतं, ॲक्युरसी वाढते, ह्याच्यामुळे स्कोर वाढतो, स्कोर वाढला की रिझल्ट येतो आणि पास होऊन मेन्स, इंटरव्ह्यू आणि पोस्ट मिळून जातो. सो दिस इज ऑल अबाउट डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल ऑफ राज्यसेवा प्रिलिम इकॉनॉमिक्स. इथपर्यंत कळालं का, सांगा. आणि आवर्जून तुमचे फीडबॅक मला मेन्शन करा. ह्या सगळ्या गोष्टी का मेन्शन करा म्हणतोय, कारण आपल्याला एवढी क्लॅरिटी एखाद्या एक्झाम बद्दल अगोदर नसते, 3-4 वर्षानंतर येते, आणि मग ते 3-4 वर्ष तुमचे वाया जाऊ नयेत त्यासाठी हा माझा अट्टहास आहे. त्यासाठी ही सगळी तळमळ आहे. त्यामुळे आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा, आणि काय काय गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नव्हत्या, ज्या आता कळतायत, त्या इम्प्लिमेंट सुद्धा करा. ठीक आहे, चला सांगा. म्हणजे कन्सेप्ट बाबतच हा सगळा पॅटर्न जो मी तुम्हाला दाखवतोय, तो क्लिअर कट आयोगाच्या प्रश्नात दिसतोय का? कुठे होते आपण, एक मिनिट. हा, ठीक आहे, चला.
आणि हा आता परत साधा सिंपल MDG विचारलेत तुम्हाला, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. सो MDG मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आहे का, स्त्री पुरुष समानता आहे का, अर्भक मृत्यूचं प्रमाण आहे का, पर्यावरण शाश्वतता आहे का. आता इथे तुम्हाला परत काय वाटेल, सर साधा सिंपल प्रश्न आहे, हे काय याचं उत्तर आहे, फक्त सी. तर मग काय चुकलं काय बघा. लक्षात घ्या, हा फार सिंपल एरिया बरं का. ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल, शाश्वत विकास टॉपिक वाचायला काढाल, की MDG, SDG, हे 8 MDG, हे 17 SDG सर पाठ झाले मला हेडिंग, त्यातही आयोगाचे बारकावे बघा. आता इथं प्राथमिक शिक्षण आहे का माध्यमिक शिक्षण आहे, हे आपण स्वतःला अभ्यास करताना सांगितलं पाहिजे, कारण इथं आयोग कन्फ्युज करणार आहे. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे, ठीक आहे. आता इथं अर्भक मृत्यू आहे की बाल मृत्यू आहे की माता मृत्यू आहे, म्हणजे ही जर परीक्षेची डिमांड असेल तर एवढ्या बारकावे छोट्या कीवर्ड्सवर आपणही फोकस केलं पाहिजे. हे माझे प्रश्न नाहीत, हे आयोगाचे प्रश्न आहेत. ही परीक्षेची डिमांड हे तुम्हाला सांगायचं काम आहे माझं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, सर एवढं बारकावे बघायचे का, किती कन्फ्युजिंग आहे. बघा ना, आता हे कन्फ्युजिंग हे आयोगाने केलेलं आहे. बघ, बालमृत्यू आहे की अर्भक मृत्यू आहे का माता मृत्यू दर आहे, कुठला दर हे MDG किंवा SDG मध्ये विचारलाय तो आपल्याला माहिती पाहिजे. आणि इथं आयोगाने बरोबर ट्रॅप लावलाय. तुम्ही अर्भक मृत्यू दर आहे का बालमृत्यू दर आहे का माता मृत्यू दर आहे हे नीट बघून घेतलं नाही, घ्या इथं, आणि लक्षात येत नाही. मग काय होतं, नाही नाही हे सगळंच आहे किंवा हे आहे किंवा हे नाही, तिथं जर तर वाटतं आणि हाताने मार्क जातं. सर कन्फ्युज झालं. तुम्ही मला सांगा, कुठलीही कधीही परीक्षा राज्यसेवा प्री झाल्यावर असं आन्सर की बघितल्यानंतर क्लिअर जाणवतं का, सर इकॉनॉमिक्सचे खरं हे 2 प्रश्न हाताने गेले माझे, किंवा सर हे माहिती होतं पण कन्फ्युज झालं, किंवा सर तिथं हे लक्षातच नाही आलं काय हे काय विचारलंय, किंवा ते छोटे काही कीवर्ड्स आहेत ना ते थोडं दुर्लक्ष झालं माझं, असं होतंय का. मग असे किमान 2 प्रश्न तुमचे जे यायलाच पाहिजे होते, तुमच्या सुपरफिशियल स्टडीमुळे ते आलं नाहीये. इथून पुढे MDG आणि SDG करताना ना आपण ह्या लेवलला काम करणार आहोत. ही परीक्षेची डिमांड आहे. आणि मग आता असे प्रश्न जर विचारलेच, क्लिअर कट ठरवू आपण तिथं काय काय नाही ते. HDI ISDI पण तसंच होतं ना, बघा ना, तिथं छोटे छोटे बारकावे तुम्हाला निकषाचे विचारले होते. बघा आता काय आहे, माझं सांगायचं काम आहे, बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते. चलो नेक्स्ट. इन्फ्लेशन, महागाई हा टॉपिक आहे. आता इथं चलनवाढ विचारली, चलनवाढीचे वेगवेगळे प्रकार आहेत, रांगणारी, चालणारी, पळणारी. टॉपिक कुठला आहे, महागाई. पण इथं काय आहे, आर्थिक वृद्धी. आता हा काय प्रकार आहे, इन्फ्लेशन हा टॉपिक वेगळा आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आणि इकॉनॉमिक ग्रोथ हा टॉपिक वेगळा आहे. मग इथं बघा ना, इन्फ्लेशन आणि इकॉनॉमिक ग्रोथ दोन टॉपिक, आणि ह्याचा क्लिअर कट चलनवाढ जी आहे, कुठली रांगती चलनवाढ, ही आर्थिक वृद्धी ह्याच्यासाठी अनुकूल परिणाम किंवा त्याच्याशी फायदेशीर असू शकते का. तुम्ही आता इकॉनॉमिक ग्रोथ टॉपिक पूर्ण केला, इन्फ्लेशन टॉपिक पण पूर्ण केला, आणि गेलो परीक्षेला, सर माझा अभ्यास सगळा झाला. तिथं काय केलं, या इकडं मिक्सिंग इंटरलिंकिंग केली ना. 2 टॉपिकची लिंक लावता आली पाहिजे तुम्हाला. इन्फ्लेशनचा आणि इकॉनॉमिक ग्रोथचा काय संबंध आहे, मग कुठल्या प्रकारचं इन्फ्लेशन हे इकॉनॉमिक ग्रोथसाठी फायदेशीर ठरू शकतं, हेच जर माहिती नसेल तर ह्या प्रश्नाला टॅकल करू शकता का. आणि मग तिथं विचार करत बसणार पेपरमध्ये, अरे असं काय असतं का, पण ठीक आहे माझा काय संबंध आहे, मग तिथं उगाच काहीतरी लिंक लावत बसणार, विचार करत बसणार. पण ही कन्सेप्ट ऍक्च्युअली जर कळाली असेल तर पटकन चुकी बरोबर ठरू शकतो आपण. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य, आता सेम तुम्हाला चलन व पैसा हा टॉपिक आहे. मग देशातील आपली जी करन्सी आहे ना, नोटा आणि नाणी, समजा 100 रुपये आहे माझ्याकडे, तर त्या 100 रुपयाचं मूल्य हे महागाईमध्ये कमी होतं की वाढतं. समजा फॉर एक्झाम्पल 10 रुपयाला एखादी वस्तू, ही पेन विकत घेतो मी 10 रुपयाला, तर आता ज्या वेळेला ह्याची किंमत वाढते, 12 रुपये होते, तेव्हा त्या 10 रुपयाच्या नोटेचं मूल्य हे कमी होतं का जास्त होतं. ते मी दुकानदाराला 10 रुपये दिले की तो अगोदर पेन द्यायचा, आता इन्फ्लेशन वाढल्यामुळे त्याची किंमत 12 रुपये किंवा 15 रुपये झाली. त्या 10 रुपयाच्या नोटेमध्ये आता पेन विकत घेऊ शकत नाही, म्हणजे त्या 10 रुपयाचं मूल्य, त्या नोटेचं मूल्य काय झालं, कमी झालं. सो इथं तेच विचारलं ना, महागाई म्हणजे चलनवाढ, या चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य काय होतं, वाढतं का कमी होतं. आत्ताच्या आत्ता कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर उत्तर चुकी बरोबर ठरवता येतं का. म्हणजे परत 2 टॉपिक, इन्फ्लेशन अँड मनी अँड करन्सी. इथं पहिल्या ऑप्शन मध्ये इथं पण 2 टॉपिक, इथं पण 2 टॉपिक,
आता इथं हे एकाच टॉपिक बद्दल आहे समजा, त्याच चलनवाढी इथं परत चलनवाढी म्हणून आता परत टॉपिक बदलला. उत्पन्नातील विषमता म्हणजे गरिबी, दारिद्र्य, पॉवर्टी हा टॉपिक. उत्पन्नातील विषमता, गरीब श्रीमंत म्हणजे दारिद्र्य. घ्या इथं काय म्हणजे एकाच प्रश्नात बघा आता, हे राज्यसेवेला प्रमाण खूप जास्त आहे. प्रश्न एकच आहे, महागाई हा एक टॉपिक झाला, इकॉनॉमिक ग्रोथ हा 2 टॉपिक झाला, परत इथं महागाई हा 3रा टॉपिक झाला, इथं परत महागाई आणि हा 4था टॉपिक झाला. नॉट अ जोक. आणि आता मग मी तुम्हाला परत मागे घेऊन जातो. जर राज्यसेवेचा हा पॅटर्नच आपल्याला डिकोड नाही केला तर अभ्यास काय करणार तुम्ही? या इकडं काय हेच वाक्य इथं काय सांगतं? इंटरलिंकिंग. मी कशाबद्दल बोलतोय? कन्सेप्ट बद्दल. मग कन्सेप्टची अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशन सोबत इंटरलिंकिंग, एकाच टॉपिकच्या विविध कन्सेप्ट किंवा 2 किंवा 3 टॉपिक यांच्यातील कन्सेप्टची इंटरलिंकिंग, मिक्सिंग, एकत्रीकरण, त्यांचं कोरिलेशन, हा जर पॅटर्न आपला असेल आणि हे परीक्षेमध्ये विचार करा, इथं नाही, हा सगळा खटाटोप हा कुठं करायचा आहे? पेपरमध्ये. पॉसिबल आहे का मला सांगा? काय चाललंय म्हणून हे एवढे वाक्य आणि मग त्याच्यातून अर्थ जर नीट नाही केलं, इंटरप्रिट जर नीट नाही केलं आपण, तर चुकून बसू ना. मग हे होतंय का असं माहित नाही, किंवा हे इथं होतंय का, ह्याचं काय संबंध? परीक्षेची डिमांड कळायला लागली आणि कन्सेप्टची डेप्थ, ज्याला आपण म्हणतो ना डीप अंडरस्टँडिंग, ह्याचा अर्थ आज कळाला का? राज्यसेवेला म्हणजे ॲज कम्पेअर टू कंबाईन अजून जास्त अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा खूपच जास्त इंटरलिंकिंग ही कशी लागते याचं विथ एक्झाम्पल. म्हणजे कुठल्याही गोष्टी हवेत नाही. मी काल परवा जे 2 लेक्चर घेतले, तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या आवर्जून बरं का. राज्यसेवा येणारी टार्गेट असेल, टार्गेट 2026 राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर आपले हे इंट्रोडक्टरी लेक्चर आवर्जून बघून घ्या. मुळात विद्यार्थी हे सगळं सोडून डायरेक्ट टॉपिकला हात घालतात आणि तेच आजपर्यंत झालं ना. नुसतं अभ्यास, रिडिंग खूप वाचले सर, अरे पण कसं वाचायचं हेच नॉलेज घेतलं नाही. सो आवर्जून मागचेही 2 लेक्चर बघून घ्या आणि ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रॉपर कन्क्लुजन कळून जाईल की नेमकी डिमांड काय आणि डेप्थ वाढवणं म्हणजे काय. राज्यसेवा इकॉनॉमिक्स. पुढं, भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरतं. आता इथं पण टॉपिक इन्फ्लेशन आहे, त्याची पण कुठली बाजू घेतली आहे? पुरवठा. मुळात तुम्हाला हे माहिती पाहिजे, लक्षात घ्या, महागाई ज्याला आपण म्हणतो भाववाढ, ह्याला 2 घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे मागणी आणि दुसरं म्हणजे पुरवठा. सो इथं काय विचारलंय? पुरवठा. म्हणजे एकच फॅक्टर इथं विचारलाय, हा नाही. सो ह्या बाजूनी तुम्हाला विचार करावा लागेल आणि इकडं त्याची लिंक लावावं लागेल. उत्पादन रचना बघा आता, मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हणूनच महागाई निर्माण होते. सो पुरवठा कमी म्हणजेच त्या वस्तूंचं उत्पादन, प्रोडक्शन कमी असतं. सरळ सरळ बाजारामध्ये आपण काय म्हणतो, या वस्तूची किंमत खूपच वाढली. किंमत का वाढली? मागणी वाढल्यामुळे. पण ऍट द सेम टाइम त्याच वस्तूची मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेत बाजारामध्ये त्या वस्तूंची उपलब्धता कमी आहे, म्हणजे त्या वस्तूंचं प्रोडक्शनच कमी. सो पुरवठा कमी असणे ह्याचा संबंध उत्पादनाशी येतो, प्रोडक्शनशी येतो. प्रोडक्शन कमी म्हणजे पुरवठा कमी आणि महागाई जास्त. सो तेच इथं क्लिअर कट पुरवठा बाजू ही. मग उत्पादन रचना बदलणे, नियोजित आयात धोरण, वाहतुकीवर भर, नाशवंत वस्तूसाठी साठवण. आता ही कन्सेप्ट नीट क्लिअर असल्यावर तुम्ही ह्याला लिंक लावू शकता. पुरवठ्याचा आणि याचा काय संबंध? त्याच्या आधी तुम्हाला मागणी, पुरवठा, इन्फ्लेशन आणि पुरवठ्याचा संबंध प्रोडक्शन आणि प्रोडक्शनचा संबंध ह्याच्याशी लावावा लागतो. म्हणजे परत बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. तुम्ही असं म्हणून चालत नाही ना सर, मग हे असं काहीतरी असतं ना, मग आम्ही डायरेक्टली वेगवेगळे सगळे करतो. तिथं आयोग कायम तुम्हाला काही ना काही नवीनच गोष्टी वेगळ्या विचारणार आहे, पण त्याचं उत्तर देऊ शकता कधी? बेसिक गोष्टी क्लिअर असेल तर. ह्याचा उत्पादनाशी डायरेक्टली संबंध लावू शकता तुम्ही. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा. आपल्याकडे ज्या गोष्टी पेरिशेबल गुड्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज वगैरे लागतं किंवा स्टोरेज कॅपॅसिटीज आपल्याकडे भारतात कमी आहे ना, आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच एक तर वस्तू तयार होत नाहीत आणि झाल्या तरी त्या खराब होतात, म्हणजे परत पुरवठा कमी झाला. सेम तुम्ही वाहतुकीचे बघू शकता, म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे किती स्ट्रॉंग आहेत, काय आहेत, त्याच्यानुसार बराच पुरवठा कमी होण्याचा प्रमाण येतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिंक करता आल्या पाहिजे याच्याशी, ही परीक्षेची परत डिमांड. नेक्स्ट.
परत या इथे कन्सेप्ट आणि कशी वाक्य आहेत बघा. म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्हाला ही टोटल पॉवर्टी गॅप त्याच्याबद्दलचे सगळे वाक्य वाचायचे हे इथं. आणि मग हे वाक्य वाचल्यानंतर ठरवायचं की काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय अयोग्य आहे. त्यातही तुम्हाला टोटल म्हणजे हे पॉवर्टी गॅप हे विचारलेलं आहे, टोटल पॉवर्टी गॅप. आणि याच्यासोबत तुम्हाला हेड काउंट रेशो पण विचारलं जातं. म्हणजे दोन कन्सेप्टचं इथं एकत्रीकरण, हेड काउंट रेशो आणि पॉवर्टी गॅप रेशो अशा दोन कन्सेप्ट आहेत. तुम्ही जर इथं नीट ह्या बघितलं ना ऑप्शन, तर ह्याच्यातले काही ऑप्शन हे कशाचे माहिती का, हेड काउंट रेशोचे. पण प्रश्नात काय विचारलंय, पॉवर्टी गॅप रेशो विचारलाय. म्हणजे पुन्हा इथं तुलना आली आणि कन्फ्युजिंग ऑप्शन टाकलेत. कन्सेप्ट क्लिअर लागते, तोच पॉइंट आहे. आता या इकडं अजून त्याला असं वाटतं सर राज्यसेवेला फॅक्ट्स करायचेत का, ये बाबा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा प्रश्न. मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स MPI किंवा दारिद्र्य पॉवर्टी हा टॉपिक केला आणि त्यातला आलेला हा फॅक्टचा प्रश्न, ज्याला आपण डेप्रिव्हेशन रेट म्हणतो, नागवणूक दर म्हणतो. तर तो जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता दर म्हणजेच हा इथं डेप्रिव्हिएशन रेट, डेप्रिव्हिएशन स्कोर ज्याला वंचितता दर म्हणतो, तो एवढा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळेला ते कुटुंब अनेकांगी बहुआयामी दारिद्र्यामध्ये मानलं जातं. आता ज्याला माहिती सर पर्याय द्या, बरोबर सांगतो. पण पर्याय पण कसे आहेत बघा ना, 20.33, 50.33, 40.33, 33.3. काही कळालं? 3-3, 33-33 सगळं काय आहे? म्हणजे आपला अभ्यास असला तरी आपण कन्फ्युज होऊ का नाही मला सांगा. मग विषय हा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा जर करायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इकॉनॉमिक्स करावं लागेल, ज्यासाठी ही आपण बॅच कंटिन्यू करतोय. आणि हे प्रत्येक पॅरामीटर मी तुम्हाला आधीच सांगतोय. म्हणजे बऱ्यापैकी बघा, PYQ तुम्हाला न दाखवणं हे फार चांगलं असतं आमच्यासाठी. काय तुम्हाला माहितच नाही काय, मग आम्ही जे घेईल ती पूर्व दिशा. पण आता मात्र एवढं सगळं दाखवल्यानंतर मी ज्यावेळेला टॉपिक घेईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण एक्झाम ओरिएंटेड चाललोय का उगाच काहीतरी इरिलेव्हंट शिकून संपून चाललोय, हे तुम्हाला कळायला पाहिजे. ज्यावेळेला आपण एखादी बॅच करतो, एखादा टॉपिक असतो, परीक्षेत कसा विचारला गेलाय, प्रश्नाचा अँगल, पर्याय, कन्फ्युजन कुठं, बरं नुसते कन्सेप्ट करून चालत नाही, फॅक्ट्स पण करावं लागेल. बरं, फॅक्ट्स विचारतात, पाठ केलेत, पण त्याच्यातही काय काय प्रॉब्लेम असतात हे बघा ना. हे ऑप्शन बघून तुम्हाला काय वाटतं, जाग आली का? नाही सर, हलक्यात घेऊन जमणार नाही. नाही उगाच मी असं वाचत होतो आणि बघू आले तर आले म्हणत होतो. ही अशी फिल्डिंग लावलेली बरोबर. चारही ऑप्शन किती क्लोज आणि कन्फ्युजिंग आहे. अशा वेळेला अभ्यास करून एक जरी क्वेश्चन गेला तरी 2 मार्क गेले आणि मग रिझल्ट एका मार्काने जातो. मला परत फिरून तुम्हाला तेच सांगायचं की 4-4, 5-5 वर्ष का लागतायत, याचं उत्तर मिळतंय का? आयोगाचा पॅटर्न सर खूपच अवघड असतो, प्रश्नच नाही, विषयच अवघड आहे. ते सगळं सेकंडरी. ऍक्च्युली प्रायमरी मिनिमम काही मार्क आपण घेऊ शकतो ना. लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स मध्ये मी नेहमी सांगतो, 15 प्रश्न जरी विचारले तरी माझं म्हणणं आहे, काही प्रश्न 2 किंवा 3 खरंच टफ, खूपच जे सॉल्व्ह होत नाहीत. माझं म्हणणं ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका, द्या ना सोडून. आउट ऑफ सोर्स ह्याच्यासाठी फार रिसर्च करावा लागतो तुम्हाला. फार मोठे मोठे रेफरन्स बुक वाचावे लागतात, 200, 400, 500 पानांचे, 600-600 पानांचे. YCMU वाचावं लागेल, दत्त सुंदरम, देसाई भालेराव. ती PhD करणार का तुम्ही या 2-3 प्रश्नासाठी? माझं म्हणणं हे ठीक आहे, हे बाजूला ठेवू तात्पुरतं. पण आता उरलेल्या 12 प्रश्नांचं काय रे? नाही म्हणा सर, ह्याच्यातले पण 4-5 चुकतात. हा प्रॉब्लेम आहे आपला. आपला हे जे मोठ्या रेफरन्स बुक मधून प्रश्न येतात, आउट ऑफ सोर्स प्रश्न, हे तर येतच नाहीत आपल्याला. आपला प्रॉब्लेम आहे, आपण वाचलेल्या गोष्टीत सुद्धा आपण चुकवतो. फॅक्ट्स सर कन्फ्युज झाले म्हणून ते 1-2 प्रश्न गेले. कन्सेप्ट सर नीट कन्सेप्ट कळलं नाही किंवा मिक्सिंग केली आयोगाने किंवा कन्सेप्टचं ऍप्लिकेशन विचारलं म्हणून ते 1-2 प्रश्न गेले. म्हणजे तुम्ही हातचे 3 ते 4 प्रश्न इथं घालवताय आणि तिथंच स्पर्धेच्या बाहेर पडता. आता परत नवीन अँगल मिळाला का? इकॉनॉमिक्समध्ये रिसर्च करणे, PhD करणे हा उद्देशच नाही आयोगाचा. म्हणजे काही प्रश्न हे आपल्याला येणार नाहीत, ऍक्सेप्ट इट. आणि मी ऑन रेकॉर्ड मागे सांगितलं, आजही सांगतो परत, 15 पैकी 15 प्रश्न आलेच पाहिजे, हा अट्टहास आधी सोडा. नॉट पॉसिबल. अरे MPSC शेवटी एक्झाम आहे, त्यातही राज्यसेवा क्लास 1, नॉट अ जोक. तुम्हाला त्यासाठी फार तज्ञ व्हावं लागेल. बरं असंही आपल्याला इथं काही PhD करून इकॉनॉमिस्ट व्हायचंय का? आपल्याला परीक्षा पास व्हायची. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड आणि इथं इनपुट आउटपुट रेशो बघायचा. म्हणजे मी या गोष्टीवर जर फोकस केला तर मला 12 पर्यंत मार्क येऊ शकतात. आणि मी ह्याच्यासाठी जर फार रेफरन्स बुक वाचले तर 1 किंवा 2च मार्क येऊ शकतात. क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मग इनपुट आउटपुट रेशो कशात जास्त आहे? ह्याच्यामध्ये 10 ते 12 ची रेंज ही अचीव्ह होते आणि ती झालीच पाहिजे.
ह्याच्या मागे लागायचं नाही. लो हँगिंग फ्रुट्स थेरी एक कन्सेप्ट आहे बघा. मी नेहमी प्रत्येक बॅचला सांगतो, तुम्ही आधी हाताला येणार फळ घ्या, अवघडाच्या मागे नंतर पळा. ह्याच्या मागे काहीतरी सोर्स वाचा, रिपोर्ट वाचा, रॅन्डम आकडेवारी विचारली आहे. लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे हाताला येणार फळ म्हणजे हे असं HDI चे निकष विचारले किंवा MDG मध्ये काय कशाचा समावेश होतो, SDG मध्ये कशाचा समावेश होतो किंवा वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी कधी जाहीर झाली 1980. हे जे आहेत ना, हे साध्या एरियावरचे प्रश्न. किंवा इन्फ्लेशन, देशाच्या आर्थिक वाढीसाठी कुठलं रांगती का चालणारी चलनवाढ हितकारक असते, किंवा महागाईमध्ये पैशाचं मूल्य, आता जो प्रश्न होता तो वाढतो का कमी होतं, ते सुद्धा ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, साध्या सिंपल फॅक्ट्सवर प्रश्न असू द्यात किंवा कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगवर, ऍप्लिकेशनवर, कशावर असू द्यात, ते जाऊ देऊ नका. आणि ते टॅकल होतात, होत का नाही तो आपला प्रॉब्लेम आहे. आपण इररिलेव्हंट काहीतरी वाचत बसतो. आज तुम्हाला याचं पण उत्तर मिळालं का, की नको ते वाचायचा अट्टहास सोडून द्यायचा आणि हातचे मार्क हे घ्या. हे असं कन्फ्युजन हे दूर करा. आता इथं परत एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब असतो. आता वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत, त्याच्यावरचे प्रश्न सांगतो, याच्यावर बोलतो परत सेपरेटली. अजून या इकडे, अजून दारिद्र्य टॉपिक परत आला का, फॅक्ट्स आला का. तुम्ही ऑप्शन बघा ना फॅक्ट्स मध्ये पण, 50-35, 50-40, 47-32, 60-45. ज्याला नीट माहिती आहे, नाहीतर बाकी कन्फ्युजन. आता हा वाला प्रश्न बघा अजून, म्हणजे आपण हे सोडून नको त्याच्या मागे लागतो. पॉवर्टी गॅप इंडेक्स, ह्याच्या आधी पण प्रश्न होता बरं का. आता ह्याच्यामध्ये इथं हे बघा, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीची तूट भरून काढावी लागेल, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातील तूट भरून काढावी लागेल. म्हणजे तुम्ही जर बघितलात, इथं कॅलरीजची तूट, इथं उत्पन्नातील तूट, बाकी हे पूर्ण कॉमन आहे, हे पूर्ण कॉमन आहे. म्हणजे दोन पर्याय तुम्हाला ऑलमोस्ट सारखे. छोटा कीवर्ड कॅलरीज की उत्पन्न डायरेक्ट फिरतो. एवढ्या बारकाईनं जर आयोग तिथं विचारत असेल, तर आपण अभ्यास करताना एवढं करतो का. जसे याच्या आधी एक प्रश्न आता बघितला ना तुम्हाला, जीडीपी म्हणजे तिथं पर कॅपिटा जीडीपी का पर कॅपिटा जीएनपी आहे. नाही म्हणा सर, माहित नाही, एवढं कुठं बघितलं आम्ही, आम्हाला जीडीपी जीएनपी एकच वाटतं. नाही, गेला एक क्वेश्चन, 2 मार्क. इथं पण बघा ना, म्हणजे सगळं सारखं आहे, फक्त छोटे कीवर्ड चेंज केलेले आहेत. ह्याला तयार आहेत का आपण. आणि बाकी इथं खाली आता दारिद्र्य दूर करण्याकरता किती दरडोई उत्पन्नात वाढ करावी, हे इथं खाली. पण ह्या 2 ऑप्शनचं काय. म्हणजे नेहमीच आयोगच प्रश्न अवघड विचारतो असं नाही, तर किमान आपण त्याला तयार असलो का तो प्रश्न सोपा वाटतो. आणि हा आउट ऑफ सोर्स वाला प्रश्न नाही बरं का. आता हा प्रश्न चुकण्याचं कारण काय, आपला अभ्यास कमी किंवा त्या टॉपिककडे बघण्याचा अप्रोच, दृष्टिकोन हा आपला असा नसतो. हा आपला प्रॉब्लेम. उत्तर मिळत आहेत का बऱ्याच गोष्टींचे, तुम्ही म्हणजे ज्या विश्वासाने ट्रस्टनी बॅच जॉईन केलात ना, समाधान मिळतोय का, खरंच सॅटिस्फॅक्शन होतंय का, की नेमकी राज्यसेवा काय हे अगोदर कळते आपल्याला. नाही तर बऱ्याच वेळा अभ्यास करून झाल्यावर अक्कल येते किंवा 2-3 वर्ष गेल्यानंतर कळतं की असं करायचं होतं, आणि मग ते 2 वर्ष कशाला वाया घातले. आता तुमचे 2 वर्ष नाही, 2 महिने नाही, 2 दिवस सुद्धा वाया जाणार नाहीत. कारण पहिले 2-3 दिवस आपण कार्यक्रमच हे करतोय आणि ह्याच्यातून क्लिअरिटी येते की एक्झॅक्टली काय आहे ते. बघा आता, म्हणजे हे सगळे आयोगाचे पर्याय आहेत. नेक्स्ट. सापेक्ष दारिद्र्य बघा, मानवी शरीराला दररोज उष्माघाची गरज आहे, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, 2 उत्पन्न गटाची तुलना, आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी. आता तुम्हाला भलेही इथं सापेक्ष आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये बरेच पर्याय हे कशाचे आहेत, निरपेक्ष दारिद्र्याचे. म्हणजेच इथं विचारली आपल्याला रिलेटिव्ह पॉवर्टी, आणि तुम्हाला काही ऑप्शन आहेत ऍब्सोल्यूट पॉवर्टी संदर्भात. म्हणजेच परत डिफरन्स बिटवीन सापेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्य नीट माहिती पाहिजे. भलेही प्रश्नात 2 कन्सेप्ट एकत्रित विचारले नाहीत, प्रश्नात एकच विचारली, पण ऑप्शन टाकताना ही पण घेतलेले मध्ये. म्हणजेच पुन्हा अजून इंटरलिंकिंग आलं, मिक्सिंग आलं, हे आपल्याला वाचताना करावं लागणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल किती कन्फ्युजिंग आहे, तर मग आहेच ना. मग हेच तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, प्रॉपर अंडरस्टँडिंग, आणि नेमका दोघात फरक काय आणि दोघात सिमिलरिटी काय. सो डिफरन्स बिटवीन 2 कन्सेप्ट अँड सिमिलरिटी बिटवीन 2 कन्सेप्ट, ह्या अशाच फॉर्मॅटनी आपल्याला बॅच पूर्ण करायची. आणि मग बघा कसं व्हिजन क्लिअर होतं आणि कसे मार्क येतात. बघा ना याच्यात, म्हणजे ह्या प्रश्नावरून असं वाटतं की
अभ्यास जर नीट केला तर खरंच मार्क येतात. आणि मार्क येत नव्हते त्याचं कारण काय? अभ्यास या लेव्हलचा नव्हता. हे सरळ सरळ आहे. आणि काही कीवर्ड्स तुम्हाला उत्तर देऊन जातात. चला, हा प्रश्न बघा आता. म्हणजे परत तोच मुद्दा येतो की अंडरस्टँडिंग. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेलेत, 7 दशक. त्याच्यानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची कारणे कुठली? म्हणजे इतके वर्ष होऊन गेलेही भारतात तरीही दारिद्र्य आहे. म्हणजे दारिद्र्यावरचा प्रश्न बघा कसा आहे. आणि मग ते खाली ऑप्शन, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे म्हणून आहे का? उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे का? विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे का? आता तुम्हाला अशा गोष्टींचा संबंध हा तिथं लावायचा आहे. म्हणजे मेन दारिद्र्य टॉपिक आहे, त्याची डेफिनेशन नाही विचारली. हा प्रश्नच वेगळ्या लेवलचा आहे. ह्याच्या आधीचा जो प्रश्न होता ना, तो ऍक्च्युअल ह्याची कन्सेप्ट होती. कुठली? ही सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य, पॉवर्टीची कन्सेप्ट. इथं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला दारिद्र्य काय हे कळाल्यानंतर भारताबाबत दारिद्र्याचं काय होतं, इट इज ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. मग भारतात दारिद्र्य अजून पण का आहे, त्याला कुठले फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत, ह्या गोष्टी दारिद्र्याला इथं आल्या. म्हणजे एकूण आपल्याला जो टॉपिक आहे तो कन्सेप्टच्या लेवलनी, अंडरस्टँडिंगच्या, तो फॅक्टच्या लेवलनी करायचा आहे. ऍट द सेम टाइम ऍप्लिकेशन भारताच्या दृष्टिकोनातून पण करायचं आहे. मग दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, कुठल्याही कन्सेप्ट, इव्हन राष्ट्रीय उत्पन्न पण घ्या, कन्सेप्ट म्हणून कळाल्यानंतर, त्याचे फॅक्ट्सही पाठ केल्यानंतर भारतासंदर्भात त्याचं ऍप्लिकेशनही जमलं पाहिजे. क्लिअर? सो तो हा एक प्रश्न. नेक्स्ट, इथं परत साधा सिंपल प्रश्न. नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली, मग 2015ला घेतली का काय, हे माहिती आहे का? ते पुन्हा इथं हा प्रश्न मला वाटतं काल परवा मी तुम्हाला दाखवलाय. बघा, विविध योजना दस्तावेज, योजना म्हणजे पंचवार्षिक योजना, आणि नियोजन म्हणजे प्लॅनिंग, याची नेमकी उद्दिष्ट. आता हा प्रश्न, आणि नियोजनाच्याच उद्दिष्टामध्ये काय काय गोष्टी ठेवल्यात? इकॉनॉमिक ग्रोथ पण आली, आत्मनिर्भरता, बेरोजगारी, गरिबी, उत्पन्न विषमातील घट, आणि गरिबी पण दिले, आधुनिकीकरण दिलंय, हे सगळे समावेशक, शाश्वत वृद्धी, किती मोठा ब्रॉड व्ह्यू आहे. सो प्लॅनिंग एक्झॅक्टली काय हे कळणं गरजेचं आहे. पंचवार्षिक योजना हा फॅक्च्युअल डेटा झाला, पण एक्झॅक्टली प्लॅनिंग हे इथं विचारलंय. नियोजनाचे उद्दिष्ट दीर्घकालीन, ऑब्जेक्टिव्ह. परत काय, योजना निर्मिती, म्हणजे आता याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह विचारलंय, आणि आता काय विचारलंय? हे मला जर प्लॅनिंग करायची असेल तर त्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात मला, म्हणजे एक्झॅक्टली प्लॅनिंगची प्रोसेस विचारली आहे तुम्हाला. सो ज्या वेळेला आपण प्लॅनिंग करतो आणि त्याला मला जर यश मिळवायचं असेल तर एक सेंट्रल बॉडी लागते, सेंट्रल ऑथॉरिटी, जी भारतात नियोजन आयोग होती, बरोबर ना, प्लॅनिंग कमिशन. मला काही आकडेवारी पण बघावं लागेल, मला काही माझे ऑब्जेक्टिव्ह पण ठरवावं लागेल ना, उद्दिष्ट. त्याशिवाय प्लॅनिंग कसं सक्सेस होईल माझं? काही गोल्स ठेवावं लागतील, लक्ष, काही प्रायोरिटी ठेवावं लागेल. म्हणजे आपल्याला आता प्लॅनिंग करायचंय भारताचं, तर दारिद्र्य दूर करायचंय, बेरोजगारी दूर करायची, कमी करायची आहे, रोजगार निर्मिती करायची, निरक्षरता कमी करायची, साक्षरता वाढवायची, आरोग्याचा दर्जा सुधारायचा आहे, रस्ते, रेल्वे, खूप आहे सगळं. पण हे एकदाच होईल का? नाही. तर मग काय करावं लागेल मला? प्रायोरिटी म्हणजे अग्रक्रम ठरवावं लागेल. मग अशा सगळ्या गोष्टी ह्या इथं परत ब्रॉडली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, डीप अंडरस्टँडिंग, एक्झॅक्टली प्लॅनिंग मध्ये येतं काय, त्या गोष्टी ठरवाव्या लागतील. आणि इथं काय विचारलंय? प्लॅनिंगचं ऑब्जेक्टिव्ह, आणि ह्या प्रश्नात प्लॅनिंगची प्रोसेस, म्हणजे ही कन्सेप्ट आहे. हा पॉलिटी अँगल, साधा सिंपल. ह्याच्यामध्ये घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था कुठल्या आहेत? ऍक्च्युली कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट नाही, पॉलिटीचा पार्ट आहे. परत नियोजनाची कन्सेप्ट, आणि साधा सिंपल प्रश्न असा वाटू नये की फक्त कन्सेप्टवर येतो का. आता बघा, इथं 7वी पंचवार्षिक योजना विचारली, म्हणजे पंचवार्षिक योजनेवर पण प्रश्न आहे. आपल्याला पंचवार्षिक योजनेचे फॅक्ट सुद्धा करावे लागणार आहेत. हे इथं सर्वाधिक वाटा पंचवार्षिक योजनेमध्ये कशाचा होता? फॅक्च्युअल प्रश्न आहे हा, साधा. आता इथं हा प्रश्न सुद्धा बघा, तुमच्या अंडरस्टँडिंगवर नाही तर कशावर सुटणार आहे मला सांगा. वाचा हा प्रश्न. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आत्ताचा प्रश्न, लेटेस्ट. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्यायची. योग्य पर्याय. आता जागतिकीकरणानंतर म्हणजेच 1991 नंतर एलपीजी पॉलिसी स्वीकारली आपण, म्हणून
तुम्हाला काही टॉपिक हे समजण्यासाठी इतर टॉपिकही करावे लागतील बेसिक. 1991 नंतर आपण ग्लोबलायझेशन जे स्वीकारलं, यांचं असं म्हणणं आहे याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. आता ट्रिकल डाऊन थिअरी कन्सेप्ट काय ही समजून घेणे, आफ्टर दॅट त्याचं ऍप्लिकेशन करणे, की भारताबाबत खरंच ही वर्कआउट होते का, लागू होते का. मग ते अंडरस्टँडिंग प्लस इंटरलिंकिंग प्लस ऍप्लिकेशन. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेले उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ह्या लेवलच्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं, तर परत बेस्ट सोल्युशन. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असतील, सगळे टॉपिक नीट समजले असतील तर खरंच हे पॉसिबल आहे. आता तुम्ही कदाचित नवीन असल्यानंतर हे सगळं भयानक विचित्र वाटत असेल, पण किमान तुमच्या समोर तर येऊ द्यात. म्हणजे बरेच जण असं म्हणतात, सर हे भयानक आहे सगळं. म्हणजे आता हे भयानक आहे, भीतीदायक, हे काही भीती दाखवण्याचं नाही, ऍक्च्युली हे वास्तव दाखवण्याचं रिझन आहे माझं. ही वास्तवता आपल्याला फार उशिरा कळते आणि तेव्हा मग आयुष्यातले फार महत्वाचे वर्ष वाया गेलेले असतात. आणि आपण अशाच घाबरटपणामुळे जे योग्य आहे, जे वास्तव आहे ते स्वीकारत नाही. आपण अज्ञानात सुख मानतो बघा फार. म्हणजे काही गोष्टींची जाणीव झाली की भीती वाटते, त्याच्यामुळे जाणीवच नाही होऊ द्यायची. मग निवांत आहे म्हणा सर मी. मग राहा निवांत 4-5 वर्ष. हे सगळं जे आहे ना, नवीन असाल म्हणून कदाचित वेगळं विचित्र वाटत असेल, पण किमान तुम्हाला परीक्षेची डिमांड तर कळाली, सब्जेक्टची डेप्थ कळाली आणि अशा प्रश्नाला आपण न घाबरता एकदा क्लॅरिटी आली कन्सेप्टची, टॉपिकची, बरोबर तुम्ही सांगू शकता की ट्रिकल डाऊन थिअरी भारतात वर्कआउट होते का नाही. त्याला आपण सर्वसमावेशक विकास म्हणतो ऍक्च्युली. ट्रिकल डाऊन म्हणजे झिरपता सिद्धांत, झिरपले का ग्रोथ तळागाळातील लोकांपर्यंत. म्हणजे उदाहरण देतो एक साधं. आपण आता जगात किती नंबरची इकॉनॉमी आहोत? 4th लार्जेस्ट इकॉनॉमी, नॉट अ जोक. जगात जीडीपी नुसार म्हणजे ग्रोथ किती झाली बघा. 4 ट्रिलियन इकॉनॉमी आणि 4 लार्जेस्ट इकॉनॉमी आपली चौथ्या नंबरला आहे. ऍट द सेम टाइम ही जी ग्रोथ, हे एवढं जे जीडीपी आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत आहे का? ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय का? निरक्षरता कमी झाली आहे का? बेरोजगारी कमी झाली आहे का? दारिद्र्याचं काय प्रमाण आहे? सो हे सगळं जर नीट समजून घेतलं तर कळतं की ग्रोथ झाली आहे, पण इन्क्लुझिव्ह ग्रोथ झाली आहे का? ग्रोथ ही तळागाळापर्यंत झिरपली आहे का? मग ट्रिकल डाऊन थिअरी काय, काय नाही, हे सगळं हळूहळू आपण बघू. म्हणजे हे भारताने गाठलेला उच्च विकास दर, हे आता जे सांगितलं उच्च विकास दर बघा ना आधीच्या तुलनेमध्ये, आणि ट्रिकल डाऊन थिअरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो का? मग आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर तर लगेच कळतं, यस हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे चूक आहे किंवा हे चूक आहे, हे बरोबर आहे, व्हॉट पण त्याच्यासाठी अंडरस्टँडिंग लागते. म्हणजे कुठलाही अवघड प्रश्न जरी असला तरी ऍक्च्युली सॉल्व्ह होतो. येस, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट PYQ अनालिसिस. इथपर्यंत लक्षात आलं का मला सांगा. चला परत आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा. या लेवलची डिमांड परीक्षेची आहे हे आपल्याला आत्ताच कळली तर राज्यसेवेची इकॉनॉमिक्सची डिमांड आपण पूर्ण करू. आणि मग परत तुम्हाला मी इथं सुरुवातीला जर घेऊन गेलो तर लक्षात येईल कुठं होतोत आणि कुठं आलोत. आणि हे गरजेचं होतं का? म्हणजे जे आपण मागच्या 1-2 दिवसापासून जे चाललंय आपलं PYQ अनालिसिस, इंट्रोडक्शन, सिलेबस डिकोडिंग, बऱ्याच जणांना असं वाटतं हे नको, हे इंट्रोडक्शन सोडून बाकी डायरेक्ट टॉपिक सुरू करतो. हे आजपर्यंत केलं म्हणून तर 4-5 वर्ष लागतायत. आता तसं नका करू. ह्याच्यात खूप काही गोष्टी आहेत बाबांनो, जे कुठल्या पुस्तकात मिळत नाही. हे जे चाललंय आपलं सगळं बघा, कन्सेप्ट, फॅक्ट्स कळायला लागलंय का आता? काय वाचायचं, याच्यासोबत कसं वाचायचं कळतंय का? कारण प्रश्न कसा विचारला त्याच्यावरून लक्षात येतं की तो टॉपिक, ती कन्सेप्ट कशी विचारली जाते. हा, हे सांगतो पुढे. अजून काही बरेच प्रश्न बघायचे राहिलेत आपले. कन्सेप्ट, फॅक्ट्स, फॅक्ट्स मधले बदलणारे, न बदलणारे वगैरे सगळं हे इथं. कन्सेप्ट मध्ये अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, इंटरलिंकिंग किती आहे गोष्टी आणि कशा प्रकारे वर्क होतात. अजूनही पुढचा पार्ट आहे जो आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो आपण असंही आता ह्या सगळ्या इंट्रोडक्शनच्या ऑलमोस्ट एंड लावलं. म्हणजे आता पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण कन्क्लुजन होऊन जाईल सगळं. जे जे आपण आता बघितलं ते त्याच्या तुमच्या समोर टॉपिक आणि ह्या पॉईंट संदर्भात मी ते मांडेल. राहिलेले काही एरिया जे प्रश्नाचे ते बघायचे आपल्याला, हे इकडचे. हा, हे म्हणजे हे सगळे पिलर्स, कोर, हे वगैरे काय जे असेल ते. आणि मग बरोबर आपण ह्या डिमांडनुसार टॉपिकला स्टार्ट करू. नोट्स, बुक्स तुम्हाला जे काय आहे तेही तुम्हाला तिथं सांगेल. आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक जे आहे हे रेफर करा. ह्याच्या बाबतीतलं करंट जे अपडेट आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल.
हा, हे इकॉनॉमिक्स गाईड बुक. आणि ही एडिशन जुनी आहे, पण 90% डेटा हा आपल्या कामाचा आहे, जो न बदलणारा आहे. आता 10% जो चेंज होतो तो तुम्हाला त्या वेळेला अपडेशन करून मिळेल, डोंट वरी. त्यामुळे अजून कोणी बुक घेतलं नसेल तर आवर्जून इकॉनॉमिक्स गाईड बुक मोर दॅन इनफ. कारण याच्या आधीच्या झालेल्या एक्झाममध्ये क्लिअर कट रिफ्लेक्शन आपल्या बुकमधलं आहे. मी टेलिग्रामवर टाकलेलं आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता, डोंट वरी. त्यामुळे आपल्या बॅचची टीचिंग, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि सोबत इकॉनॉमिक्स गाईड बुक मोर दॅन इनफ. जे 15 पैकी जे मी म्हणतो तुम्हाला 10 ते 12 ची रेंज डेफिनेटली अचीव होते. आता याचा अर्थ काय 10 ते 12 येतात का, तो तुमच्यावर आहे. परत तुम्ही त्याचा आकडा 12चा 13वर कसा नेता, 14वर कसा नेता. आपण जेवढं ट्राय करायचं तेवढं ट्राय करू, पण फेक प्रॉमिस हे मला आधीही सवय नाही आणि आताही करणार नाही. कारण काही प्रश्न हे 2-3 खरंच आपल्या सोर्सच्या बाहेर असतात, हे दरवेळेस. आणि मी ऑन रेकॉर्ड मान्य करतो, शक्यच नाही तेवढा आवाका गाठणं. आपल्याला शेवटी परीक्षा द्यायची, कट ऑफ पार करायचा, तज्ञ व्हायचं नाहीये. त्यामुळे काही गोष्टी ह्या आवाकाच्या बाहेर असणार आहेत, तिकडे आपण जायचं पण नाही. जी एक बाउंड्री आहे जिथं आपण काम करू शकतो, मार्क येऊ शकतात, जे दाखवले तुम्हाला, तिथं मात्र आपले डेफिनेटली हातचे जे मार्क आहेत ते जाऊ द्यायचे नाहीत. अशा पद्धतीनं हा झाला आजचा पूर्ण पाठ. ठीक आहे, चलो. सो एनी डाऊट? सगळं कळालं का? आणि तुम्हीही तुमच्या एंडला जरा थोडं बघत चला, म्हणजे सगळं फक्त ऐकायचं नाही. PYQ आहेत तुमच्या समोर, काही गोष्टी, टॉपिक कुठले आहेत, कसे आहेत. इकॉनॉमिक्स गाईड बुक घेतला असेल तर त्याच्यात ते टॉपिक बघा. जस्ट एक ओव्हरलुक करून पुढे चला, म्हणजे ओळख होईल त्या सब्जेक्टची. चालतंय, ठीक आहे. सो राहिलेला हा पार्ट आता आपण उद्या एंड करू आणि मग डायरेक्टली सिलेबसला स्टार्ट करू. थँक्यू.